नमस्कार सर्वांना. आज आपण पाहणार आहोत 28 डिसेंबर 2025 ला एमएस एक्झाम झालेला पेपर याचे मॅथ पेपर याच्या ॲनालिसिस तो पण सेक्शन ए चा, ज्याच्यामध्ये टोटल प्रश्न दिलेले आहेत आपल्याकडे 90. त्याच्या पूर्णपणे एक प्रश्नाच्या पूर्णपणे स्पष्टीकरण विथ ऑप्शन सहित कसा आन्सर काढला जाते त्याच्या पूर्णपणे त्याचे एक्सप्लेनेशन आज आपण इथं काढणार आहोत. तर पहा सर्वजण. प्रश्न क्रमांक पहिला. कृष्णा हा शब्द 4 वेगवेगळ्या भाषेत, हा जो प्रश्न आहे हा आहे आपला सांकेतिक भाषेतील प्रश्न. जसा कृष्ण आहे, कृष्णाले 4 ऑप्शन थ्रू वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे. त्याच्यावर प्रश्न विचारतात 4. ते म्हणजे कसे पहा इथं थोडासा पहा सर्वजणांनी कसे लिहिले. ओव्हरफ्लो याला लिहिलेला आहे ह्या पद्धतीनुसार तोच त्या कृष्णासोबत संबंध नावाचे आपल्याला. तर याच्यामध्ये पहा की ओव्हरफ्लो जसा पहा तो येथून ओ 1 पकडा, बी 2 वर आहे सपोज, याचे नंबरिंग देऊन E3 R4 A5 L6 O7 W8 टोटल 8 लेटर आहेत आणि त्यांच्या ॲनालिसिस करायला गेले जाते. तर एक जसा 8 प्रकारचे नंबर पकडतो मी 1 3 5 7 ह्या फॉर्मनुसार दिसला. जसा 1 वर O होता तर पहिले 1 नंबरचा O आला, नंतर इथं E आला जो इथं 3 नंबरवर होता, नंतर इथं 5 नंबरचा 1 इथं आला, त्याच्यानंतर 7 नंबरचा O पहिले आला, त्याच्यानंतर पार्ली झाले ऑड नुसार. आता त्याच्यानंतर इव्हन नुसार 2 4 6 8 ह्या पॅटर्न नुसार. 2 वर होता V तर V आला, नंतर 4 वर 2 4 नंतर 6 चा क्रमांक L तो लिहिलाय, नंतर W होता 8 वर. ह्या पद्धतीनुसार लिहिलेला आहे. जसा अरेंजमेंट होता 1 2 3 4 5 6 7 8 पण त्याचा जो अरेंजमेंट केलेला आहे 1 3 5 7 2 6 2 4 6 8 म्हणजे एक ऑड इव्हनच्या पॅटर्न नुसार सॉल्व्ह केलेला आहे. तसा तो जो कृष्ण होता आपल्याकडे, कृष्णाचा संबंध कोणत्या ऑप्शन नुसार ऑड इव्हनच्या नुसार पॅटर्न लागलाय तो चेक करायचा. जसा पाहिलं कृष्णा जसा याचा के मग ऑड नुसार आय येईल, आय च्या नंतर एच च्या नंतर येणार आहे ए. तर असा कोणत्या ऑप्शन मध्ये झाला जो पहिले के येणार आहे मग आय येणार आहे मग एच येणार आहे ए. तर कोणत्या ऑप्शन नुसार झाला याचा जसा के आय तर के आय एच ए कोणत्या ऑप्शन नुसार झाला स्टार्टिंगलाच. तर ऑप्शन नंबर दुसऱ्या सोबत झाला आहे कृष्णाचा संबंध. तर जसा इथं दुसऱ्या सोबत झालेला आहे तसा जो हा क्वेश्चन नंबर 1 आहे याच्या आणि यांच्या ऑप्शन नुसार कोणता मॅच झालेला आहे याचा दुसरा. हा जो क्वेश्चन नंबर 1 होता याचा आन्सर येईल आपला दुसरा ऑप्शन. ठीक आहे. नंतर पाहायचा समोर दुसरा दिलेला आहे आपल्याकडे क्लॉड. तर क्लॉडचा संबंध बी सोबत कसा आहे. जनरली पाहिलं तर सी व बी यांच्या सी असते क्रमांक 3 एबीसीडी नुसार व बी असते 2 वर. एबीसीडी च्या आपल्या अल्फाबेट नुसार तर जसं सी आहे 3 वर आणि बी आहे 2 वर. एक कमी केलेला आहे पहा, एक मायनस झालेला आहे. एल असते 12 वर आणि के असते 11 वर. याच्यामधून पण एक मायनस केलेला आहे. त्याच्यानंतर ओ पाहाल तर 15 वर असते आणि एन पाहाल तर 14 वर असते. याच्यातून एक मायनस होऊन केलेला आहे. ई असते 21 वर, टी असते 20 वर. याच्यातनं आपण एक कमी केलेला आहे आणि पाहू शकता याच्यातनं टी मध्ये सुद्धा एक कमी करून सॉरी इथं एक कमी नाही केलेला आहे, इथं एक प्लस केलेला आहे. याच्यामध्ये हा प्रिंट मिस्टेक आहे. इथं -1 पाहिजे होता, डी मधनं एक कमी केला तर इथं पाहिजे होता आपला सी, इथं बाय मिस्टेक ना ई दिलेला आहे. ठीक आहे. हा इथं प्रिंट मिस्टेक नुसार म्हणू शकता तुम्ही इथं सी पाहिजे होता. तर ह्या नुसार -1 चा पॅटर्न फॉलो झाला दुसऱ्या क्वेश्चन मध्ये. आपण हा चेक करणार आहोत आपण त्या कृष्णाच्या ऑप्शन कोणत्या नुसार लागत आहे याचा संबंध. तर पहा कृष्णाच्या जसा 1 मायनस करून के मधला 1 मायनस करून आपण तर के असते 11 वर, 11 जर 1 मायनस केला तर वाचते 10 आणि 10 वर असते जे. तर जे तो स्टार्टिंगचा जो ऑप्शन आहे तो तिसरा आहे. तर पूर्ण मॅच होतात का तर पाहू ना आपण. जसं आर 18 वर असते, 18 तनं 1 झाला तर 17 वाजतात आणि 17 वर असते आपला क्यू. आय असते 9 वर, 9 मधनं जर 1 कमी केला तर वाजतात 8 आणि 8 वर असते एच. यस मधून 19 वर असते आणि 19 मधनं जर आपण पुन्हा 1 कमी केला तर वाजतात 18 आणि 18 वर असते आर. तर असा जो ऑप्शन आहे जो आपल्याकडे मॅच होत आहे तो आहे आपला तिसरा. तर हा जो क्वेश्चन नंबर 2 होता याचा जो पॅटर्न फॉलो झाला आहे कृष्णासोबत तो ऑप्शन नंबर तिसरा मध्ये झाला. त्या पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 याचा जो आन्सर आहे तो येणार आहे आपला तिसरा ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट पाहू शकता क्वेश्चन नंबर 3. हा जो आर आहे आणि टी आहे यांचा जो संबंध आहे पहा 2 ची गॅप दिसत आहे यांच्यामध्ये. जसं आर असते 18 वर एबीसीडीच्या अरेंजमेंट नुसार, आर असते 18 वर, टी असते 20 वर. जर यांच्यामध्ये चांगल्याने चेक करायला गेला तर यांच्यामध्ये +2 चा पॅटर्न आहे. हा असते 18 वर, टी असते 20 वर, +2 पॅटर्न झाला. ई असते 5 वर, जी असते 7 वर. यांच्यामध्ये सुद्धा +2 पॅटर्न फॉलो करत आहे. नंतर एल असते 12 वर आणि एन असते
14 वर यांच्यामध्ये सुद्धा +2 चा पॅटर्न फॉलो झालेला आहे. त्याच्यानंतर पाहाल तर आय असते 9 वर आणि इकडे असते के 11 वर, यांच्यामध्ये सुद्धा +2 चा पॅटर्न फॉलो झाला आहे. त्याच पद्धतीनुसार ई व जी यांच्यामध्ये सुद्धा +2 चा पॅटर्न फॉलो झालेला आहे आणि एफ व एच यांच्यामध्ये सुद्धा +2 चा पॅटर्न फॉलो झालेला आहे. तर तसा सर्वांमध्ये हा जो क्वेश्चन 3 होता यांच्यामध्ये +2 करून एक एक टर्म वाढवलेली आहे. तसा आपण तो जो क्वेश्चन होता आपल्याकडे त्याचे जे ऑप्शन दिले होते त्याच्यामध्ये पाहून आपण का जो कृष्ण होता याच्यामध्ये +2 कोणत्या ऑप्शन मध्ये झालेला आहे तर पहा यांच्यामध्ये +2 कोणता पॅटर्न फॉलो होत आहे तर पहा के मध्ये जर आपण +2 ऍड केला, के मध्ये आपण जर +2 ऍड केला तर आपल्याकडे बनते के असते 11 वर आणि 11 मध्ये 2 ऍड केला तर बनते 13 आणि 13 वर असते आपल्याकडे एम. नंतर आर असते 18, 18 मध्ये जर +2 केला आपण ना तर येते आपल्याकडे 18 मध्ये जर +2 वर आले तर येते 20 आणि 20 वर असते अल्फाबेट टी म्हणून. आय असते एबीसीडी नुसार 9 आणि 9 मध्ये जर +2 केला आपण ना तर येते 11 आणि 11 वर असते के. तर स्टार्टिंगला ऑप्शन आला आपला एम टी के. एमटीके वाला फॉलो होता है आपला पहिल्या ऑप्शन मध्ये. ठीक आहे. तर जो आपला क्वेश्चन नंबर होता याच्यामध्ये तिसरा प्रश्नाचा जो आपला आन्सर मिळणार आहे तो मिळणार आहे कोणत्या ऑप्शन मध्ये फॉलो झालेला आहे तर पहिला. तर क्वेश्चन नंबर तिसरा याचा जो ऑप्शन राहील तो राहील आपला पहिला क्रमांकावाला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर जो 4 दिसत आहे आपल्याला, क्वेश्चन नंबर 4 याच्यामध्ये पाहाल की हा जो क्रीडा आहे याचा संबंध याच्यासोबत दिला आहे जसा के आणि जे. के असते 11 वर व जे असते 10 वर, एक कमी झालेला आहे. एच असते 8 वर आणि जी असते 7 वर, इथं पण सुद्धा पाहाल एक कमी झालेला आहे. नंतर आय ओ एच यांच्यामध्ये सुद्धा एक कमी झालेला आहे. डी असते 4 वर व सी असते 3 वर, येथे पण सुद्धा एक कमी झालेला आहे. त्याच पद्धतीनुसार आर असते 18 वर आणि 18 मधनं एक कमी झाला तर वाजता 17 आणि 17 वर असते क्यू. त्या पद्धतीनुसार ए असते 1 वर म्हणा किंवा 27 वर म्हणा, याच्यातून सुद्धा एक जर कमी केला आपण ना तर इथं वाजते झेड. त्या पद्धतीनुसार इथं हा फॉलो कोणत्या याच्यामध्ये होत आहे तर इथं होत आहे हा फॉलो. जसा बाकी मधनं एक कमी कराल जे, आर मधनं एक कमी कराल तर क्यू. तर इथं सुद्धा हा जो क्वेश्चन नंबर 4 आहे, क्वेश्चन नंबर 4 याच्यामध्ये जो फॉलो होत आहे -1 पॅटर्न फॉलो होत आहे. याच्या पहिले आपण सोडवला होता तो -1 वाला पॅटर्न जो क्वेश्चन नंबर मध्ये लागला होता आपला सेकंड मध्ये. तर इथं जो याचा आन्सर येणार आहे तो येणार आहे ऑप्शन नंबर 3 जो पॅटर्न फॉलो झालता इथं -1 ठीक आहे. याच्यामध्ये एक प्रिंट मिस्टेक होती तो म्हणजे हा दुसऱ्या वाला याच्या ज्याच्यामध्ये +1 केला होता. ठीक आहे. हे झाले आपले पहिले स्टार्टिंगचे 4 क्वेश्चन सेक्शन ए चे. नंतर पहा समोर क्वेश्चन नंबर 5 ते 7 आकृती हा सहसंबंध क्वेश्चन आहे. सहसंबंधाच्या आकृतीला क्वेश्चन आहे. पहा जसा याच्यामध्ये जनरली हे जो स्क्वेअर बॉक्स असते, या स्क्वेअर बॉक्स मध्ये टोटल असतात 8 कन्सिडर कॉर्नर करतो. कॉर्नर असतात 4 आणि जे सेंटर पासून असे कन्सिडर करतो टोटल 8 कन्सिडर. जसं इथं म्हणाल 1 हा 2 इकडे 3 4 5 6 7 8 अशा पद्धतीने आपण याचे जे राउंडर आहेत म्हणजे साइड आहेत म्हणजे ऑल जे आपण डिस्टन्स पकडतो डिस्टन्सच्या नुसार इक्वल नुसार पार्ट डिवाइड करतो ते 8 पार्ट मध्ये डिवाइड करतो. तर पहा याचा जो बनता येतं ट्रायंगल नुसार हा जो शेप बनता येतो पहिले ट्रायंगल आणि हा असा जो जाता येतो. हा जो शेप मध्ये इथं जो बनला हा जो कॉर्नर आहे हा कॉर्नर मध्ये आहे. ठीक आहे. फर्स्ट हा कॉर्नर मध्ये आहे. नंतर हा जो राउंड घुमुचारी गेलेला आहे हा कोणाकडे गेला 5 घुमुचारी अँटी क्लॉकवाइज डायग्राम घुमली आहे. अँटी क्लॉकवाइज कितीला घुमली पहिले इथं होता. ठीक आहे. मग ह्या डायग्राम मध्ये इथं गेला, इथून जंप करून इकडे गेला कॉर्नरवर आणि थर्ड हा साइन कुठे गेला था इथे मधात आला. म्हणजे होता कुठे ह्या कॉर्नरला आणि आला कुठे इकडच्या कॉर्नरला. म्हणजे किती साइड जंप केला ना पहिले तर इथं होता तर 1 दुसऱ्या याच्यावर आला नंतर 2 आणि नंतर इथं 3 जंप केलं अँटी क्लॉकवाइज. त्याच पद्धतीनुसार ह्या डायग्रामला पण आपण 3 पद्धतीनुसार आपण अँटी क्लॉकवाइज घुमवू. तर पहा आता इथं आहे हा एक पोझिशन झाली याची ह्या पोझिशनवर आहे तर पहिले एक अँटी क्लॉकवाइज कसा घुमेल तर पहिले इथं येईल 1 होईल नंतर इथं जाईल 2 होईल आणि नंतर इथे येईल तर 3 येईल. तर म्हणजे जो आहे डायग्राम स्टार्ट पूर्ण होईल इथून स्टार्ट होईल. इथून जे ऑप्शन नुसार स्टार्ट होत आहे डायग्राम पहा कोणत्या ऑप्शन मध्ये स्टार्ट झाली इथं तर नाही झाली. आता इथं मधात आहे हा ऑप्शन कट झाला. नंतर हा ऑप्शन मध्ये कट आहे कोणता इथं पण नाही होत आहे. बट हा ऑप्शन पाहिजे स्टार्टिंग पाहिजे ह्या कॉर्नर मधनं झाली. तर ह्या पद्धतीनुसार याचा जो ऑप्शन नंबर येणार आहे तो येणार आहे आपला दुसऱ्या क्रमांकाचे ऑप्शन येईल. ठीक आहे. नंतर बाल प्रश्न क्रमांक 6
तर 6व्या याच्यामध्ये जनरली पाहाल तर याच्या पण त्याच पद्धतीनुसार जसा 8 भाग डिवाइड केला होता आपण तसा याचा हा जो फर्स्ट भाग आहे, सेकंड भाग पार्ट आणि हा थर्ड पार्ट. तर याच्यामध्ये पहा जनरली हा जो फर्स्ट पार्ट आहे इथं होता, हा पूर्ण जो पार्ट आहे गायना कशी टर्न केली आहे बट ते पार्ट क्लॉकवाईज घुमली आहे, क्लॉकवाईज टर्न झाली आहे. तर इथं होती ह्या कॉर्नरला एक भाग जंप केला आणि इथं गेले सेकंडवर, सेकंड पोझिशनवर गेली पहा सेंटर भाग. पहिले इथं होता सेंटर वाला आणि आता इकडे गेला. तर हा जो राऊंड सर्कल होता त्या राऊंड सर्कलचा काय झाला, उलटा सर्कल झाला. म्हणजे बनवला का वरचा राऊंड होता आणि तो झाला आता खालचा राऊंड. तो पण एक जंप करून राऊंड चेंज केला. तशाच पद्धतीने एरो सुद्धा पाहाल, एरो होता खालचा आणि तो झाला वरचा एरो झाला. त्याच पद्धतीनुसार हा जो शेप पाहाल, हा शेप जो ट्रायंगल शेप आहे असा वरचा बनला होता आणि तोच ट्रायंगल शेप जसा मला उलटा व्ही आहे सपोज म्हणा आणि हा सीधा व्ही झाला. ठीक आहे. याच्यावर काय समजला की एक तर घुमेल, हा एक कॉर्नर घुमेल आणि नंतर हा जो सर्कल होता तो सर्कल उलटा सर्कल होईल आणि जो एरो होता एरो खाली जात होता तो एरो वर जाईल आणि नंतर जो हा उलटा व्ही होता तो सीधा व्ही झालेला आहे. त्याच पद्धतीनुसार एले पण घुमवून आपण तर पहिले हा ह्या पोझिशनवर आहे, एक पोझिशन राईट घुमेल तर राईट घुमेल तर ह्या पोझिशनला कोणत्या पोझिशनवर भेटेल, ह्या पोझिशन मध्ये डायग्राम बनेल. ह्या पोझिशन मध्ये डायग्राम कोणत्या कोणत्या ऑप्शन मध्ये बनलेली आहे तर पहा ह्या ऑप्शन मध्ये बनली आहे. येतं तर नाही बनली तर हा ऑप्शन गलत होऊन जाईल. नंतर ह्या ऑप्शन मध्ये पण बनली आहे ह्या कॉर्नरला, नंतर ह्या वाल्या ऑप्शन मध्ये नाही बनली आहे तर हा पण ऑप्शन गलत होऊन जाईल. तर इथं दोन ऑप्शन वाचले आपल्याकडे. नंतर आता पहा ह्या डायग्राम मध्ये काय होता की सर्कल बनत होता वरून, वरून हाफ सर्कल बनत होता. तर ह्या डायग्राम मध्ये ह्या कॉर्नरवर उलटा सर्कल बनला पाहिजे, उलटा म्हणजे अंदरून असा बनला पाहिजे. तर पहा इथे बनते कसा, पहा कोणत्या ऑप्शन मध्ये इथे बनत आहे पहा उलटा व्ही बनला. उलटा व्ही नाही पाहिजे होता आपल्याला काय पाहिजे होता वरतं सर्कल होता तर खालून इथं काय पाहिजे होता असा सर्कल. तर कोणत्या ऑप्शन मध्ये खालून सर्कल बनलेला आहे, ऑप्शन नंबर पहिल्यामध्ये पहा खालून सर्कल बनलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पाहू शकता तुम्ही सातव्यामध्ये जनरली पहा यांच्यामध्ये हा जो ट्रायंगल आहे ट्रायंगलचा सर्कल पहा कोणत्या याच्यात आहे, हा ह्यावाल्या कॉर्नर मध्ये आहे, ह्यावाल्या भागामध्ये आहे. तर हा जो सर्कल आहे हा ह्या भागामध्ये आहे. नंतर हा जो सर्कल आहे डायग्राम अँटी क्लॉकवाईज घुमली पहा, डायग्राम अँटी क्लॉकवाईज घुमून झाली पहा अशी झाली. आणि जो सर्कल होता कलर सर्कल एम्प्टी सर्कल होता इथं आणि इथं सर्कल काय झाला कलर वाला झाला. याच्यावर काय समजत आहे की एक पार्ट घुमेल आणि अँटी क्लॉकवाईज नुसार आणि अजून पुन्हा जो एम्प्टी पार्ट आहे तो काय बनणार आहे कलर पार्ट. तर इथं पहा म्हणजे एक घुमेल आणि एक कलर पार्ट त्या पद्धतीनुसार ह्या डायग्रामला घुमून अँटी क्लॉकवाईज हा कॉर्नरला आहे. ठीक आहे. हा कॉर्नरला असल्यावर तो आता येईल कुठे एक अँटी क्लॉकवाईज घुमून एक अँटी क्लॉकवाईज कुठे येणार आहे इथं मधात येणार आहे. तर मधात वाला याच्यामध्ये ऑप्शन पाहून आपण तर मधात याच्यानुसार ऑप्शन कोणकोणते आहेत आपल्याकडे पहिला आहे, दुसरा, तिसरा आणि चौथा. तर याच्यामध्ये पहा याचा कलर होता, याचा कलर असल्यामुळे इथं काय येणार आहे एम्प्टी वाला पार्ट आणि तो पण सेंटर मध्ये येईल. तर पहा याच्यात आला का, हो याच्यामध्ये सेंटर मध्ये आला, कलर पार्ट आहे तर एम्प्टी आला. ठीक आहे. मान्य करता. इथं पण कलर वाला आहे तर कलर वाला रॉंग होऊन जाईल. नंतर हा पण एम्प्टी आहे, हाही ठीक आहे, हा पण एम्प्टी आहे सेंटर मध्ये आहे. ठीक आहे. हा मान्य आहे. बट याच्यामध्ये तो 7 पहा आता थोडासा इकडे पहा थोडा 7 हा जो 7 होता हा वर होता आणि तो कुठे बनला होता ह्या डायग्राम मध्ये खाली बनला होता. पण शेप त्याच्या वरच्या साईडचा होता, जसा तो जात होता वर तसा तो वर गेला पण खालत बनला. पहिले वर होता मग खाली बनला. तर ह्या डायग्राम मध्ये पहा हा जो 7 आहे तो बनलेला आहे खाली. तर आता कोणत्या डायग्राम मध्ये येतं कसा बनल वर, खाली बनला तर वर बनल. तर वर कोणत्या ऑप्शन मध्ये बनलेला आहे तो आपले दोन पहिलेचे ऑप्शन गलत होऊन गेले तर हा एक ऑप्शन गलत झाला. तर वर कोणत्या देतात तर खाली बनला हा ही गलत झाला. नंतर ह्या दोन मध्ये बरोबर आहे पण यांच्यामध्ये पाहाल ही जी डायग्राम आहे हे थोडी ह्याच कॉर्नरला दिसते इथे मधात नाही दिसत आहे. ह्या पद्धतीनुसार मी म्हणू शकतो का याचा जो डायग्राम आहे ते आपली भेटू शकते कोणची तर ही थर्ड नंबरची डायग्राम आपली करायला पूर्णपणे सही. ठीक आहे. कारण की हा जो म्हणाल हे डायग्राम कॉर्नरला आहे तर सेंटरला आला पाहिजे होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8 ते 10 पहा 8 ते 10 मध्ये पहिला प्रश्न आहे आपल्याकडे 8 ते 10 मध्ये. हा जो प्रश्न आहे याचे लिहिला आहे सूचना पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद येईल ते लिहा. क्रमाने येणारे पद म्हणजे हा क्वेश्चन जो आहे आपला लेटर सिरीजचा प्रश्न आहे. याच्यामध्ये कसं सोडवतात फर्स्ट लेटर फर्स्ट सोबत पाहा लागते, सेकंड सोबत आणि थर्ड लेटर सोबत पाहा लागते. तर पहा जसा रिलेशन काय यांच्यामध्ये पी आणि के यांच्यामध्ये संबंध काय तर अल्फाबेट नुसार तुम्ही म्हणाल की पी चा जो क्रमांक असते एबीसीडी नुसार आपला लेटर्स नुसार पी चा क्रमांक असते 16, ओके चा असते 11 आणि एफ चा असते 6. तर यांच्यामध्ये काय संबंध आहे तर पहा 16 मधनं आणि 11 मध्ये यांच्यामध्ये संबंध आहे 5 कमी झाले आहेत. 11 मधनं सुद्धा 5 कमी केल्यानंतर 6 येते
त्याच पद्धतीनुसार मी ह्या 6 मधनं किती कमी करणार आहोत 5, तर आपल्याला काय मिळेल मग 6 मधनं 5 गेले 1 आणि 1 वर कोण असते ए. ह्या पद्धतीनुसार याच्या ए पासून ऑप्शन सुरू आहे, तर ए पासून एकच ऑप्शन दिसते जो क्रमांक आहे आपला तिसरा, तर ए एस एच याचा ऑप्शन येईल. बाकी मध्ये आपण पाहू शकता, तुम्ही चेक करू शकता एस पण येते एच येते का, तर पहा दुसरा लेटर डी हा 4 वर असते वर आय हा 9 वर असते, तर 4 आणि 9 यांच्यामध्ये फरक 5 प्लस झाला, हा 9 आणि हा असते आपल्याकडे 14 वर, तर 9 आणि 14 यांच्यामध्ये पण सुद्धा 5 प्लस झाला, तर आपण हा n मध्ये सुद्धा किती प्लस करणार आहोत 5, तर 5 प्लस करून ह्या n मध्ये तर किती भेटते, हा n असते 14, 14 मध्ये 5 जोडला तर 19 आणि 19 वर असते यस, तर एस आला. नंतर जर W आणि R चेक कराल तर W आणि R यांचा संबंध, W असते 23 वर R असते 18 वर, तर किती कमी झाले इथे सुद्धा 5 कमी झाले, R असते 18 वर आणि M असते 13 वर, इथे सुद्धा 5 कमी झाले. नंतर तसाच ह्या 13 मधनं आपण 5 कमी करून, तर 13 मधनं 5 कमी कराल तर 8 वाजते आणि 8 वर असते यच. ह्या पद्धतीनुसार पूर्णपणे याचा पॅटर्न जो फॉलो झाला -5 +5 -5, त्या पद्धतीने याच्यामध्ये जो आन्सर आलाय तो आला ए एस एच. पॅटर्न आहे -5 +5 -5 ठीक आहे. ह्यानुसार याचा ऑप्शन नंबर येते आपला थर्ड. नेक्स्ट प्रश्न क्रमांक आहे 9. 9 मध्ये पाहू शकता तुम्ही, पहा हा पण तोच आहे लेटर सिरीजचा प्रश्न. तर पहा सी आणि एफ, जसं सी 3 वर असते, एफ असते 6 वर, आय असते 9 वर, एल असते 12 वर, तर पहा 3 3 न वाढत आहेत. पहिला लेटर किती न वाढत आहे 3 3 न, त्याचनुसार 12 मध्ये आपण 3 ऍड करून देते 15 आणि 15 वर एबीसीडी नुसार असते ओ, 15 वर असते ओ. नंतर सेकंड लेटर पाहणार आहोत आपण, तर जी पा सेकंड लेटर जी व के, जी असते 7 वर, के असते 11 वर, जी असते 7 वर आणि के असते 11 वर, आणि नंतर ओ असते 15 वर आणि एस असते 19 वर. तर याच्यामध्ये फरक पाहा, 7 4 ची गॅप दिसत आहे, 11 आणि 4 15, 15 आणि 4 19 झाले. तर 19 मध्ये सुद्धा आपण 4 जोडू, तर 19 मध्ये 4 जोडल्याच्या नंतर किती येतं 23 आणि 23 वर कोण असते मग डब्ल्यू. ठीक आहे. नंतर पाहाल तर एक्स आणि एस, तर एक्स असते 24 आणि एस असते 19, कितीचा फरक आहे 5 कमी झाले दिसतात. 19 आणि हा आहे 14 वर एन, किती कमी झाले याची सुद्धा 5 कमी झाले. ओ आहे 14 वर, आय आहे 9 वर, याची सुद्धा किती कमी झाले 5 कमी झाले. त्याच पद्धतीनुसार आपण 9 मधना 5 कमी करणार आहोत, तर 9 मधना 5 कमी केल्याच्या नंतर काय मिळते, तर 9 मधना 5 कमी केला तर 4 येते आणि 4 वर कोण असते डी. तर आपला जो ऑप्शन बनेल तो बनेल ओ डब्ल्यू डी. असं कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे आपल्याला ओ डब्ल्यू डी, ओ डब्ल्यू डी. तर आपल्याला ह्या फर्स्ट ऑप्शन मध्ये दिसत आहे. पाहू शकता इथे पहिल्या ऑप्शन मध्ये आपल्याकडे आहे ओ डब्ल्यू डी. पहा याच्यामध्ये आपल्याकडे ओ डब्ल्यू डी पहिला क्रमांक ऑप्शनचा पहा दिसत आहे. तर ह्या पद्धतीनुसार 9वा प्रश्न याचा आन्सर जो येईल ओ डब्ल्यू डी येईल. नंतर प्रश्न क्रमांक पहा 10वा वाला, याच्यामध्ये पहा फर्स्ट लेटर टू फर्स्ट लेटर जसं म्हणलं, हा जो एक्स आहे हा एक्स असते 24 वर आणि सी जो असते तो असते 3 वर, नंतर एच असते 8 वर आणि एन असते 14 वर. तसा याचा संबंध काय मिळाला का, हो याचा संबंध मिळत आहे. जसा मी म्हणू शकतो फॉर एक्झाम्पल हा जो 3 आहे, 3 म्हटला तर सी होते आणि सी मध्ये जसा आपण 3च न याचा क्रमांक न घेता आपण 26 मध्ये 3 जोडला त्याच्या संध्याकाळसाठी 28 सुद्धा होते. म्हणजे यांच्यामध्ये 24 आणि 3 जर याची गॅप म्हटला समोर आले तर पाहाल याच्यामध्ये गॅप येईल 24 आणि हा किती बनेल 29 बनल. याच्यामध्ये गॅप येईल तुमची टोटल 5 ची गॅप येईल. ठीक आहे. नंतर हा जो आहे 3 आणि 8 यांच्यामध्ये सुद्धा 5 ची गॅप आहे. ठीक आहे. मग हा जो आहे 8 ओ 14 यांच्यामध्ये जी गॅप आहे ते आहे +5. ठीक आहे. नंतर येतं पण 14 मध्ये जर +5 कराल तर ऑप्शन आपला पाहिजे होता, सॉरी यांच्यामध्ये जी गॅप आहे याच्यामध्ये +6 ची गॅप आहे, बट यांच्यामध्ये +5 ची गॅप होती म्हणजे +5 न वाढत होता, याच्यामध्ये +6 न वाढला, तर याच्यामध्ये किती न वाढला पाहिजे. तर याच्यामध्ये मला वाटते काय ते मिस्टेक असेल, कारण की जर इथं +5 न वाढला तर इथं पण +5 न वाढला पाहिजे. तर तशाच पद्धतीनुसार इथे जस्ट तुम्ही 6 न वाढवाल, 6 न वाढवाल तर n हा 14 वर आहे, इथे 6 वाढवाल तर येते 20 बनते आणि 20 वाला ऑप्शन असते टी. ठीक आहे. तर टी चा एकच ऑप्शन आहे. ठीक आहे. नंतर जर इथं +6 किंवा कन्फ्युजन आहे याच्यामध्ये, जसा +5 पॅटर्न लागला तर +5 लागला, इथं
+6 लागला तर इथे तुम्ही 14 मध्ये 6 जोडू शकता. मग तुम्ही 3 नुसार येईल तर 3 नुसार सेकंड मध्ये पण पूर्णपणे मॅच झाल्या पाहिजे. त्यानुसार पहा तुम्ही एकदा पुन्हा पाहिले पूर्णपणे मॅच करून पहा. सेकंड लेटर घ्या, पहिला लेटर घ्या, पहिला लेटर तुमचा मिस्टेक वाटत आहे आपल्याला. सेकंड लेटर आणि थर्ड लेटर नुसार पहा. जसं पहा पहिला सेकंड लेटर याचा एम आहे, सेकंड लेटर याचा ओ आहे. एम आणि ओ मध्ये जर जनरली गॅप पाहिला एम असते 13 वर, ओ असते 15 वर, यांच्यामध्ये +2 झालेला आहे. ओ असते 15 आणि क्यू असते 17, याच्यामध्ये सुद्धा +2 झालेला आहे. नंतर क्यू असते 17 आणि एस असते 19, यांच्यामध्ये सुद्धा +2 झालेला आहे. तर याच्यामध्ये जो सेकंड लेटर भेटेल यांच्यामध्ये होईल +2. तर एस मध्ये जेव्हा +2 कराल तर तो येते यू. ठीक आहे, सेकंड लेटर समजला यू येणार आहे. नंतर थर्ड लेटर पाहून देतं पी आहे व इथं आर आहे. तर पी 16 वर असते, आर 18 वर असते, यांच्यामध्ये सुद्धा +2 झालेला आहे. नंतर हा आर आणि टी यांच्यामध्ये सुद्धा +2 झालेला आहे. टी व व्ही यांच्यामध्ये सुद्धा +2 झालेला आहे. नंतर त्याच पद्धतीनुसार व्ही मध्ये जेव्हा +2 कराल तर व्ही असते 22 वर आणि 22 मध्ये जेव्हा +2 कराल तर येते आपला 24 आणि 24 वर कोण असते तर एक्स. म्हणजे लास्टला जो ऑप्शन येणार आहे तो येणार आहे यू एक्स. तर यू एक्स जो ऑप्शन आहे लास्टला इथं तर नाही आहे, इथं पण नाही आहे, इथं पण नाही आहे, बट ऑप्शन नंबर दुसऱ्यामध्ये यू एक्स आहे. म्हणजे याच्यावर का समजलं की इथे यू एक्स येत आहे तर आपला जो फर्स्ट लेटर आहे, फर्स्ट लेटर कोणत्या नुसार फॉलो होत होता एक्स सी एच एन ह्या पद्धतीवर फॉलो होत होता. याच्यामध्ये +5 ची 2 मध्ये गॅप होती आणि यांच्यामध्ये +6 ची गॅप होती. तर मला वाटतं इथं मिस्टेक होऊ शकते काही नवीन नाही तर मग जाऊ द्या दिले त्या पद्धतीनुसार इथं जर +5 च्या नुसार आपण पाहिला तर यस येते. त्याचा जो ऑप्शन येत आहे तो दुसरा येत आहे ज्याच्यामध्ये पॅटर्न लागला होता हा. नंतर प्रश्न क्रमांक 11 पाहू शकता. प्रश्न क्रमांक 11 ते 13 याच्यामध्ये दिलेले आहेत. हा यांच्यामध्ये म्हणजे गटातील प्रश्न जे गटाशी संबंधित क्वेश्चन असतात त्याच्यावर दिलेला आहे. पहा गटाशी कोणता संबंध जुळतो म्हणते. पहा जसा 71 याचा जो संबंध आहे सर्वांसोबत याला सेपरेटली सॉल्व्ह केला जातो. हा गटातला क्वेश्चन आहे. तर पहा 71 जो आहे हा जनरली असते 8 चा स्क्वेअर प्लस 8 च्या पहिले येणारी संख्या 7. 8 चा स्क्वेअर असते 64 आणि 64 मध्ये हे 7 जोडायचे तर 71. त्याच पद्धतीनुसार 155 हा जर पाहाल याच्यामध्ये जनरली 12 चा स्क्वेअर प्लस 12 च्या पहिले येणारी संख्या 11 155 होईल. त्याच पद्धतीने 239 पाहाल तर आपल्याकडे 15 चा जो स्क्वेअर असते तो असते 225 आणि 225 मध्ये जर तुम्ही 15 च्या येणाऱ्या पहिलीवाली संख्या जोडाल 15 च्या पहिले येणारी संख्या 14 येते आहे तुमच्या 239. त्याच पद्धतीनुसार 271 जेव्हा काढावले जाल याच्यामध्ये पण तोच पॅटर्न फॉलो होईल जो येते आपल्याकडे 16 चा वर्ग प्लस 16 च्या पहिले येणारी संख्या 15. तर 16 चा वर्ग होते 256 आणि याच्यामध्ये 15 जोडाल तर 271 येते. त्याच पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये ऑप्शन नुसार पॅटर्न फॉलो करू शकता. पहा याच्यामध्ये बनेल का तर याच्यामध्ये 134 आहे, याच्या पहिले येणारी स्क्वेअर वाली संख्या 121 आहे. 121 मध्ये आपल्याला किती जोडावं लागेल 10 जोडावं लागेल. म्हणजे 11 चा वर्ग आहे तर ऑप्शन बनणार नाही आहे. 31 च्या पहिले येणारी संख्या आहे 25 स्क्वेअर वाली संख्या त्याच्यामध्ये जर आपण हा 5 चा स्क्वेअर आहे त्याच्यामध्ये 4 जोडावा लागेल इथं बनणार नाही आहे. नंतर 43 याच्या पहिले स्क्वेअर वाली संख्या येणारी आहे आपल्याकडे 36 जो 6 चा आहे स्क्वेअर त्याच्यामध्ये 5 जोडावा लागेल 6 च्या पहिले 5 येते. तर इथं पण तो पॅटर्न नाही फॉलो होत आहे. नंतर आपण 109 मध्ये होते का तर पहा 109 च्या पहिले येणारी स्क्वेअर वाली संख्या आहे 100. 100 10 चा स्क्वेअर आहे तर आपल्याला इथं 9 जोडावा लागेल. 10 च्या पहिले येणारी संख्या 9. ह्या पद्धतीनुसार याचा जो आन्सर येईल तो येणार आहे तुमच्या 14. ठीक आहे. नंतर पहा याच्यामध्ये जो पॅटर्न लागलेला आहे तो कसा लागलेला आहे तर कन्फ्युजन साठी एवढा क्वेश्चन दिलं नाही तर जास्त लॉजिक नाही आहे. पाहू शकता. पहा जसं ह्या सर्व अंकांची बेरीज जर कराल ते पहा 1 6 7 ह्या सर्व अंकांची बेरीज येते 14. याच्यामध्ये पण ह्या सर्व अंकांची बेरीज कराल तर इथं पण येते 14. 5 2 7 7 आणि 4 11 11 आणि 3 14. इथं पण सर्व अंकांची जेव्हा बेरीज करायला जाल तर सर्व अंकांची बेरीज येते 2 आणि 4 6 6 आणि 1 7 7 आणि 7 14. नंतर ह्या सर्व अंकांची बेरीज करायला इथं पण सुद्धा 5 आणि 8 13 13 आणि 1 14. सर्व अंकांची बेरीज येते 14. ह्या पद्धतीने तुम्ही सर्व ऑप्शन मध्ये करू शकता का सर कोणत्या ऑप्शनची बेरीज 14 येते तर याच्यामधून फक्त ऑप्शन नंबर दुसरा असा आहे की त्या अंकांची बेरीज 14 येते. ठीक आहे. नंतरचा प्रश्न पाहू शकता. प्रश्न क्रमांक 13 98 122 आणि 74 आणि
62. याच्या जनरली जर लॉजिक लावाल त्यांच्या पॅटर्न वेगळा वेगळा वाटत आहे, पूर्णपणे कन्फर्म नाही आहे यांच्या फिक्स आन्सर. याचा जनरली ऑप्शन नंबर दिला जाऊन राहिला 86, बट याचा लॉजिक जो आहे तो लॉजिक जनरली समजत नाही थोडा कोणत्या याच्याना कॅल्क्युलेशन केलेलं आहे पहा. तर याच्या फक्त 86 करून ठेवायचा. जो लॉजिक आहे तो आतापर्यंत क्लिअर नाही झालेला आहे का कोणत्या पद्धतीने येऊ शकते. नंतर समोर आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक 14 ते 16. पहा याच्यामध्ये जनरली वरत कलर केलेले आहेत 5 राऊंड आणि खाली एम्प्टी आहेत 5 राऊंड. वरत पहा याच्यामध्ये याचा नंबर देऊ शकता 1 2 3 4 5. तर जसं पहिल्या डायग्राममध्ये पूर्ण 5ही सेम आहेत, नंतर याच्यामध्ये दुसऱ्या याच्यामध्ये काय झाला का तिसऱ्या नंबरची डायग्राम पूर्णपणे उलट झालेली आहे पाहू शकता. नंतर याच्यामध्ये पाहाल तर हे जे चौथ्या नंबरची इथं तिसऱ्या नंबरची वेगळी झाली डायग्राम उलटी झाली. तशाच ह्या पद्धतीनुसार हवाल्या याच्यामध्ये 5व्या नंबरची डायग्राम उलटी झालेली आहे. ठीक आहे, इथं पहा तिसऱ्या नंबरची उलटी झाली, इथं 5व्या नंबरची उलटी झालेली आहे. आणि ह्या प्रश्नामध्ये म्हणजे याच्यामध्ये पाहाल याच्यामध्ये ह्या दुसऱ्या नंबरची इथं पहिल्या याच्यात झाली, दुसऱ्या याच्यात झाली आणि हे याच्यामध्ये झाली आपली ह्या डायग्राम मध्ये झाली. म्हणजे याच्यावरनं काय झाला की पहिल्या याच्यात तिसऱ्या नंबरची डायग्राम उलटी झाली, नंतर 5व्या नंबरची डायग्राम उलटी झाली आणि याच्यामध्ये दुसऱ्या नंबरची डायग्राम उलटी झाली. तर आता कोणत्या ऑप्शन मध्ये उलटी होणार आहे ते एक पहिली होईल, नंतर मग चौथ्या नंबरची डायग्राम उलटी होईल. तर पहिली डायग्राम आणि चौथ्या नंबरची डायग्राम उलटी होऊ शकते. तर मॅक्झिमम क्वेश्चन पाल तर पहिल्या याच्यामध्ये जर उलटी डायग्राम होईल ही उलटी झाली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे एक मी म्हणतो समजा चौथ्या नंबरची डायग्राम उलटी होईल, चौथ्या नंबरची डायग्राम उलटी होईल तर पहिली वाले ऑप्शन सही पाहिजे आपला हवाला. तर ते का पहिल्या नंबरचा सही आहे, बट हे चारही कलर पाहायचे होते. मग याच्यामध्ये एक पहा पूर्ण कलर नाही आहे, ह्याचा ऑप्शन येणार नाही आहे. याच्यामध्ये पाहू शकता याच्यामध्ये पण पूर्ण कलर नाही आलेले आहेत. याच्यामध्ये पाहू शकता हे दोन ऑप्शन असले आपल्याकडे. मग यांच्यामध्ये जनरली जर आपण पहिल्याला उलटा केला तर बाकीचे जे आहेत हा असाच पाहिजे, हा चौथ्या नंबरची डायग्राम, बाकी फक्त सीधा पाहिजे हा, आणि बाकी हे जे पहिला हे सर्व राहिले उलटे येतील. याच्यामध्ये तसं झाला का नाही, याच्यात पण नाही झाला. तर म्हणजे याच्यावर का समजला का आपली जी आहे आता पहिल्या नंबरची जी उलटी झाली, पहिल्या नंबरची उलटी झाली आणि चौथ्या जशी तसे पहा चौथी जशी तशी आहे. पहिले दुसरी उलटी झाली, नंतर पहिले तिसरी उलटी झाली, नंतर 5वी वाली झाली होती, नंतर हे दुसऱ्या नंबरची झाली आणि आता पहिल्या नंबरची डायग्राम उलटी झाली आहे. ह्या पद्धतीचा इथे पॅटर्न फॉलो झालेला आहे. नंतर पहा प्रश्न क्रमांक येतात ह्या पद्धतीनुसार याचा चौथा आन्सर येत आहे. नंतर प्रश्न क्रमांक 15 याच्या बाद जनरली याच्यामध्ये कॉर्नर मध्ये तुम्ही लाईन पाहू शकता. याच्या कॉर्नर मध्ये एक ह्यावाल्या कॉर्नर मध्ये लाईन आहे, नंतर ह्या डायग्रामच्या ह्या कॉर्नर मध्ये लाईन आली, नंतर ह्या डायग्रामच्या राईट साइडच्या कॉर्नर मध्ये गेली आहे लाईन, आणि याची वरच्या अप साइडला लाईन गेलेली आहे. नेक्स्ट वाला जो डायग्राम बनेल फिगर बनणार आहे त्याच्यामध्ये जो हे लाईन बनेल, हे लाईन बनेल कोणत्या कॉर्नरला, जसं इकडे लेफ्टला होती, इकडे लेफ्टच्या डाऊनला आली, इकडे राईटच्या डाऊनला गेली, इकडे राईटच्या अपला गेली. इकडे जो बनणार आहे तो लेफ्टच्या अपला बनणार. तर लेफ्टच्या अपला कोणत्या ऑप्शन मध्ये आहे तर पाहू शकता ऑप्शन नंबर 14. याच्यामध्ये फक्त लेफ्ट जो आहे लेफ्टच्या अपला जी गेली आहे. ठीक आहे ही लाईन. तर ह्या पद्धतीनुसार याचा जो ऑप्शन क्रमांक जो येणार आहे तो चौथा येणार आहे. नंतर प्रश्न पहा 16 प्रश्नामध्ये पहा जनरली याच्यामध्ये एकच कलर वाला बॉक्स होता, म्हणजे एकच कलर आहे, एकच कलर राऊंड आहे. याच्यामध्ये 3 आले, याच्यामध्ये 5 आले, म्हणजे याच्यात 1 होता, याच्यात 3 झाले, याच्यामध्ये 5 झाले आणि याच्यामध्ये मोजू शकता किती आहेत 7. म्हणजे पहा पॅटर्न कसा बनत आहे 1 3 5 7. तर आता किती येईल, इथे येणार आहे मग 9. तर आपण ऑप्शन असा पाहून याच्यामध्ये टोटल 9 कलर बॉक्स असतील आपले. तर पहा कोणत्या याच्यामध्ये आहेत, कोणते ऑप्शन दिसतात 9 याच्यामध्ये आहेत का नाही, आता 8 आहेत. याच्यामध्ये पहा किती 6 आहेत, आपण येणार नाही आहे. याच्यामध्ये 7च आहेत, आपण येणार नाही. तर ऑप्शन क्रमांक कोणता येणार आहे तिसरा, ज्याच्यामध्ये टोटल किती येत आहेत 9 राऊंड. ठीक आहे. नंतर पहा 17 ते 19 प्रश्न. याच्यामध्ये पहा लॉजिक पाहायचं का म्हणत आहे प्रश्न अगोदर. पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या संख्येच्या दुसऱ्या संख्येत जसा सहसंबंधचा क्वेश्चन आहे, याच्यात सहसंबंध जसा पहिल्याचा संबंध दुसऱ्यासोबत, पहिल्याचा संबंध दुसऱ्यासोबत, तसा तिसऱ्याच्या चौथ्यासोबत या पद्धतीने याला सोडवला जाते. तर जसं मी म्हटलं याच्या पहिल्या आणि दुसऱ्याच्या का संबंध आहे, तर पहिल्याच्या पहा तर 36 चे जर मी अर्धे केलो तर होतात 18, आणि 18 मधनं जर आपण 1 कमी केला, 18 1 कमी केला तर येतात 17. म्हणजे काय झालेलं आहे याच्यामध्ये, याचा संबंध काय आहे दोन्ही सहच्या पहिल्या आणि दुसऱ्या संख्येच्या. तर पहिल्या संख्येचे अर्धे करून त्याच्यातून 1 कमी करायचा आहे,
पहिल्या संख्येचे अर्धे करून त्याच्यातनं एक कमी करायचे. त्या पद्धतीने इथे आपण पॅटर्न अप्लाय करून तर पहा अर्धे केला याचे अर्धे केला तर 48 चे अर्धे होतील 24 आणि 24 मधून आपण एक कमी करणार आहोत. 24 मधून एक कमी करून तो किती येणार आहे 23. तर 23 आपल्याला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे तर ऑप्शन नंबर आपल्याला दिसत आहे सेकंड मध्ये. नंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक 45 सॉरी 18 वाला. 18 प्रश्नामध्ये पाल तर जनरली याचा पण लॉजिक जो आहे तो फिक्स आन्सर नाही आहे. 72 देत आहेत ठीक आहे आन्सर, बट याच्या पण मला डाऊट वाटत आहे की कोणता येणार आहे कन्फर्म माहित नाही वाटत याच्या. तर पहा मी दुसरा लॉजिक लावलो होतो तर त्या लॉजिक नुसार हा 45 व 54 याचा जो संबंध आहे तो याचा संबंध आपण असा अप्लाय केला की जनरली जर म्हटला तर हा असा आहे 45 तर जर 4 गुणिला 5 4 गुणिला 5 कराल तर याच्या येते गुणाकार 20. तसा 5 गुणिला 4 पण कराल तर याचा गुणाकार सुद्धा येते 20. त्या पद्धतीनुसार मी जर याच्या केलो तर 8 3 जर याचा गुणाकार आला 24 तर जो पण येतो संख्या येणार आहे त्या संख्येचा पण गुणाकार सुद्धा किती येणार पाहिजे 24. तर कोणत्या ऑप्शनचा गुणाकार 24 येते तर sin 24 हा जो आहे पहिला ऑप्शन याचा गुणाकार किती येत आहे 24. तर ह्या पद्धतीचा मी म्हणू शकतो की याचा जो ऑप्शन क्रमांक येणार आहे तो पहिला येणार आहे. नंतर 19 याचा थोडा डाऊट होता पहा याचा डाऊट होता हा आन्सर की मध्ये याचा दिलेला आहे 72 बट यांच्यामध्ये पाल हा 24 दाखवत आहे. नंतर 19 वाला प्रश्न तर 18 45 तर पहा 18 आणि 45 यांचा संबंध काय बरोबर. तर जसं मी म्हटलो की येती 18 चे अर्धे करतो 18 चे अर्धे किती होतील 9 आणि त्या 9 ला कितीला गुणावं लागेल आपल्याला 5 ना गुणावं लागेल तेव्हा किती निघणार आहे 45. म्हणजे पॅटर्न काय लागत आहे संख्येचे अर्धे करून त्याला 9 ना गुणणे 5 ना गुणणे संख्येचे अर्धे करून त्याला 5 ना गुणायचे आहेत. तर पहा संख्येचे अर्धे करून येते जेवी संख्या असेल जसं मी एक संख्या घेतलो 24 24 चे अर्धे केला 12 आणि 12 ला जर 5 ना गुणला तर 60 चे येते तर 60 नाही आहे. नंतर समजा दुसरा ऑप्शन घेतलो 28 28 चे जर अर्धे केला तर 14 वाजतात आणि 14 ला जर आपण 5 ना गुणला तर येते 70 आणि जो इथं ऑप्शन नंबर म्हणजे इथं 70 बरोबर आहे. म्हणजे कोणत्या ऑप्शन नुसार येत आहे आपला दुसऱ्या ऑप्शन नुसार ठीक आहे. तर याचा जो 19 आहे याच्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे सेकंड. नंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक 20 ते 21 याच्यामध्ये पहा ही आहे आरशातील सॉरी पाण्यात आरशातील प्रतिमा. तर पहा यांच्यामध्ये जनरली हा सेट इथं आरसा ठेवलेला आहे सपोज प्रतिमा बघ याच्या काढायचा आहे याची प्रतिमा काढायची कोणती निघणार आहे तर पहा जर याच्यामध्ये जो शेप आहे त्या शेपची डायग्राम आपल्याला कुठे मिळणार आहे समोर राईट साइडला मिळणार आहे. यांच्यामध्ये कलरच्या पाहिजे ह्या साइडला पहा ते ह्या साइडला ब्लॅक कलर आहे आणि इकडे थोडासा डाऊन कलर आहे. तर याच्यामध्ये पहा इकडे थोडासा डार्क कलर नाही इकडे थोडा स्लो म्हणजे कमी कलर दिसत आहे वाटत दिसत तुम्हाला दुसरा कलरचा आहे. तर याच्यामध्ये पहा जनरली जी डायग्राम जवळ असते ते जवळ बनते आणि जी दूर असते ते दूर बनते. तर अशी डायग्राम पाहिजे ज्याच्यामध्ये हा कलर जवळ पाहिजे आणि हा वाला कलर दूर पाहिजे. तर अशा कोणत्या ऑप्शन वर स्टार मग तुम्ही स्टार आहे पूर्णपणे राईटला तर इकडे पहा कोणत्या ऑप्शन मध्ये लेफ्टला इथं लेफ्टला आहे ठीक आहे. पहा हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन मध्ये लेफ्टला बनला आहे ह्या ऑप्शन मध्ये पण सुद्धा लेफ्टला आहे. हे तो डायग्राम येणार नाही यात. नंतर तो स्टार जाणार आहे राईट साइडला तर राईट साइड दोन ऑप्शन मध्ये गेलेला आहे सेकंड आणि थर्ड मध्ये. बट मी काय म्हटलं की जो कलर जवळ आहे तो जवळ येणार आहे जो कलर दूर आहे तो दूर जाणार आहे. तर कोणत्या ऑप्शन मध्ये जो म्हणजे कलर जो आहे तो जवळ आलेला आहे तर ऑप्शन नंबर 14 मध्ये जो कलर जवळ होता तो जवळ आलेला आहे जो दूर होता तो दूर गेलेला आहे. तर अशा पद्धतीने हा जो क्वेश्चन नंबर 20 होता याचा जो आन्सर येणार आहे तो येणार आहे 14. नंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक 21 याच्यामध्ये पण आपण आरशातील प्रतिमाचा क्वेश्चन आहे. याच्यात पार ही जर लाईन ही वाली लाईन ही जर अशी बनत असेल ही लाईन पहा ही अशी जर बनत असेल तर दुसरी जी लाईन बनेल ती अशी बनणार आहे ठीक आहे. फर्स्ट लाईन अशी वाली बनेल ते कोणत्या ऑप्शन मध्ये अशी बनत आहे इथं बनत आहे का हा पाच स्टार्टिंगला बनत आहे हा येऊ शकते इथं बनत आहे का नाही हा पहिलेच गलत होऊन गेला. नंतर याच्यामध्ये अशी बनत आहे हा पण येऊ शकते याच्यात पण बनत आहे हा पण येऊ शकते. नंतर याच्यामध्ये जी लाईन आहे डबल लाईन आहे याच्यात डबल लाईन पाल आहे इथं पण डबल लाईन हा तर कटून गेला पण याच्यात हा पण कटून गेला कारण याचे जे डबल लाईन आहेत ते खाली बनले आहेत ते बनले पाहिजे होते सेंटर मध्ये. नंतर थोडा यांच्यामध्ये प्रत्येक डायग्राम मध्ये पहा याच्यात पण आणि याच्यामध्ये सिमिलर आहे फक्त यांच्यातील लाईनचा फरक आहे. हे जे लाईन आहे सेंटर वाले हे लाईन जनरली पाल थोडेसे जे लाईन पाल तुम्ही लाईन डाऊन आहे थोडे सेंटर मध्ये नाही आहे पूर्णपणे काय आहे ते थोडे डाऊन.
तर असं ऑप्शन पाहिजे याच्यामध्ये थोडे डाऊन वाटले पाहिजे, एकदम पूर्णपणे सेंटर मध्ये नाही आहेत, तर याच्यावर होऊ शकते एक ते चौथा नाही तर मग पहिला. तुम्ही फिक्स याच्याला पाहू शकता एक ते चौथा नाही तर मग पहिला. डायग्राम पहा बरोबर, तुला डाऊन वाटत आहे तर डाऊन वाटत आहे त्या पद्धतीनुसार मला वाटते की चौथा येणार आहे याचा, तर ऑप्शन नंबर मी म्हणतो याचा चौथा येईल. समजलं असेल. नंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक 22 ते 23 याच्यामध्ये दिलेला आहे पहा एक विशिष्ट नियम आहे तो वर्गून प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. आकृतीमध्ये जो याचा संबंध बनलाय तो संबंध भविष्यातील प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. तर पहा पहिला जो प्रश्न आहे याच्यामध्ये जनरली ह्या दोन संख्येच्या काय ऍडिशन करून गुणाकार करून भागाकार करून ही संख्या बनलेली आहे, तसंच याच्यामध्ये पण याचा संबंध कॉम्पल्सरी करायचा आहे. त्याच्यात मी पाहू शकता याच्यात 15 आहे आणि याच्यात 11 आहे. तुम्ही म्हणू शकतो 15चा जो वर्ग असते तो असते 225 आणि 11चा जो वर्ग असते तो असते 121. जर मी या दोन्हीची बेरीज केली तर आपल्याला मिळेल किती 346. त्या पद्धतीनुसार मी जर 8चा वर्ग करायला गेलो तर तो बनते 64 आणि 9चा वर्ग केला तर तो बनते 81. जर यांची बेरीज केला तर आपल्याकडे येते बरोबर 145. त्या पद्धतीनुसार 6चा वर्ग असते 36 आणि 14चा वर्ग असते 196. जेव्हा 96 आणि 196 आणि आपण 36 जेव्हा बेरीज करू तर आपला ऑप्शन किती बनायचा 132. तर 132 यांची बेरीज येते. आता ऑप्शन नंबर कोणता आहे यांची बेरीज 132 नाही 232. 232 कोणत्या ऑप्शन मध्ये येत आहे तर ऑप्शन नंबर हा सी वाला म्हणजे तुमच्या थर्ड वाला ऑप्शन मध्ये येत आहे. नंतर पाहू शकता प्रश्न 23 मध्ये पण जेव्हा लॉजिक लावून आपण तर मी याच्या लॉजिक लावतो बाहेरची संख्यामध्ये. तर बाहेरच्या संख्यामध्ये लॉजिक काय लागलं जसं मी म्हटलं का 7 आणि 21 हे होतात 28 आणि 11 हे झाले आपले 28 आणि 11. जर यांची जर बेरीज केला सर्वांची 7 21 आणि 11 यांची जी बेरीज केला ते येत आहे टोटल 7 आणि 21 हे झाले 28 आणि 11 झाले 39. म्हणजे बेरीज येत आहे माझी 39 जर बेरीज येत आहे ते मी याची जर डबल केलो तर आपल्याकडे दिसतं 78. ते 39 चे डबल झाले 78. म्हणजे जेवढी बेरीज आहे त्यांचे डबल केलेले आहेत तर त्या पद्धतीने मी येथे सॉल्व्ह करणार आहोत. तर पहा 9 आणि 27 हे झाले 36 व 4 झाले 40. म्हणजे बेरीज झाली 40 तर 40 ची डबल पाहू शकता 80 आहे नाही तर त्या पद्धतीने मी येथे करणार आहोत. तर 6 आणि 24 झाले आपले 30 व हे 5 झाले 35 म्हणजे बेरीज झाली 35. तर 35 चे डबल किती होतील 70. तर ऑप्शन क्रमांक 5 ज्याच्यामध्ये 70 येत आहे कोणता ऑप्शन येत आहे चौथा. ह्या प्रश्नाचा उत्तर येणार आहे चौथा. नंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक 24. ठीक आहे पहा याचा संबंध कसा बनलाय तर यांच्यामध्ये म्हणतो 12 16 14 आणि 15 सर्व अंकांची बेरीज करून पाहतो. पहा 12 व 16 किती होतात 12 व 16 किती झाले आपले 16 आणि 12 हे झाले 28 आणि हे 14 28 आणि 14 होतात 42 आणि 15 हे झाले टोटल 57. यांची जी बेरीज आली ती आली 57. ठीक आहे बेरीज 57 जर ह्या अंकांच्या 5 आणि 7 ह्या अंकाचा गुणाकार केले किती येते 35 आहे येतं 35. म्हणजे काय समजून राहिला ह्या सर्व अंकांची बेरीज म्हणजे सर्वांची बेरीज ही जी बी येईल त्या अंकांच्या गुणाकार करून शनी मधातली संख्या काढलेली आहे. तर इथे पण तोच अप्लाय करून आपण पहा 20 आणि 11 31 आणि 8 39 व 13 52. इथं बेरीज झाली 52. तर 5 आणि 2 ह्या अंकाचा आपण गुणाकार करून तर किती येणार आहे 10 जो आपल्याला मधामध्ये दिसत आहे. त्या पद्धतीनुसार आपण 16 व 10 12 आणि 18 याची बेरीज करून तर 16 आणि 10 हे झाले 26. ठीक आहे 26 व 12 हे झाले 38. 26 व 12 हे झाले 38 आणि 38 व 5 हे 18 38 आणि 18 हे किती होतील आपले 56. टोटल जे बेरीज येत आहे ते येत आहे 56. तर आपण 56 च्या अंकांची काय करणार आहोत गुणाकार. तर 5 आणि 6 अंकाचा गुणाकार किती येणार आहे 30. तर 5 आणि 6 अंकाचा गुणाकार 30 आला तर 30 कोणत्या ऑप्शन मध्ये दिसते आपल्याला तिसरा ऑप्शन. तर ह्या पद्धतीनुसार याचा आन्सर येणार आहे तिसरा. नंतर प्रश्न क्रमांक पाहू शकता तुम्ही 25. एका सांकेतिक भाषेत स्मार्ट या एकाने 142 लिहिले आहे तर त्या सांकेतिक भाषेत 4 मार्क कसा लिहाय. तर पहा जर तुम्हाला इथं इंग्रजी अल्फाबेट हे पूर्णपणे माहित पाहिजे जर असं एस असते 19 वर 19 झाले एम असते 13 वर ए असते 1 वर आर असते 18 वर आणि डी असते 20 वर. जर मी या सर्वांची बेरीज केलो तर जे का 19 आणि 13 हे झाले आपले 32 आणि 1 33 आणि हे 18 33 आणि 18 51 आणि हे 20 71. म्हणजे टोटल जी बेरीज आहे ते येत आहे आपली 71. आणि पाहू शकता तुम्ही 71 चे डबल दिसत आहेत 142. म्हणजे 71 चे डबल झाले
142 म्हणजे जो भी यांची अंकांची बेरीज येणार म्हणजे सर्वांची जी बेरीज येते ते याचे काय केलेले आहेत डबल. येथे सुद्धा आपण तशाच पद्धतीने करू. तर सी असते आपल्याकडे 3 वर, एच असते 8 वर, ए असते 1 वर, आर असते 18 वर आणि एम असते 13 वर. या सर्व अंकांची जेव्हा बेरीज कराल तर ते जीबीएल त्याच्या आपल्याला डबल करायला लागेल. तर पहा 3 आणि 8 हे झाले 11, 11 आणि हा 1 झाला 12, 12 आणि हे 18 झाले 30, 30 आणि हे 13 झाले 43. म्हणजे जी बेरीज आली आहे ती किती आली आहे 43. तर 43 चे जेव्हा आपण डबल करणार आहोत तर 43 चे डबल किती होतील 86. किती होणार आहेत 86. तर 86 जो आहे कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे आपल्याला ऑप्शन नंबर दुसऱ्यामध्ये आपल्याला 86 दिसत आहे. याचा जो आन्सर येणार आहे तो येणार आहे दुसरा. नंतर पहा एका सांकेतिक भाषेत जर टी हा 93 आणि डेट हा 35 तर व्हॅल्यू हा कसा लिहिला जाईल. तर त्याच पद्धतीने तुम्हाला जे इंग्लिश डेटा सांगलेला आहे टी किती वर असते 20 वर, ई असते आपल्याकडे 5 वर, ए असते 1 वर आणि एम असते 13 वर. सर्वांची बेरीज करतो मी 20 5 25 25 आणि 1 26, 26 आणि 13 हे झाले आपले 39. म्हणजे जेव्हा आपण सर्वांची बेरीज केलं ते आले 39. तर हे 39 लेच 93 लिहू शकतो ना आपण. कसा उलटा पा 9 पहिला लिहून आणि 3 नंतर लिहून तर 93 बनेल. म्हणजे ते काय केलं सर्व अंकांची बेरीज करून त्यांना काय दिलं नाही उलट. तर येतं पण आपण तसाच करून डेटचा पण तोच लॉजिक लावून डी असते 4 वर, ई असते 5 वर, पी असते 16 वर, टी असते 20 वर आणि एच असते 8 वर. जर या सर्वांची बेरीज कराल तर 4 आणि 5 9, 9 16 25, 25 आणि 20 45, 45 आणि 8 53. बेरीज किती आली 53. आता 53 ले उलटा लिहून किती होईल 3 पहिले येईल आणि 5 नंतर येईल तर बनेल 35. तर आहे तिथं 35. त्या पद्धतीने आपण व्हॅल्यूचा काढू तर बी असते 22 वर, ए असते 1 वर, एल असते 12 वर, यू असते 21 वर आणि ई असते 5 वर. जर या सर्वांची बेरीज करून तर पहा किती येते 22 आणि 1 झाले आपले 23, 23 आणि 12 झाले 35, 35 आणि 21 हे झाले आपले 56, 56 आणि 5 झाले 61. तर टोटल जी बेरीज आहे ती आपली येत आहे 61. तर आपला 61 आन्सर नाही राहायचा कारण की आपण त्याला उलटा घ्यायला लागेल. तर पहिले 1 येईल आणि नंतर येणार आहे 6. तर टोटल किती झाला 16 बनला. तर आपला ऑप्शन पहा ज्याच्यामध्ये 16 बनते तर कोणत्या ऑप्शन मध्ये बनलेला आहे तिसरा. तर 26 जो प्रश्न आहे याचा आन्सर येणार आहे तिसरा. नंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक 27. तर पहा हा भी कोडिंग वाला क्वेश्चन आहे सांकेतिक भाषेवाला. तर पहा बोट हा शब्द असा लिहिलेला आहे. तर पहा याचा संबंध काय पाहू शकता तुम्ही. बी असते कधी पण 2 वर, एफ असते 6 वर, ओ असते 15 वर आणि टी असते 20 वर, ए असते 1 वर, ई असते 5 वर आणि टी असते 20 वर आणि वाय असते 25 वर. तर पहा 2 पहिल्या लेटरच्या पहिल्यासोबत पाहू नका 2 आणि 6 यांच्यामध्ये 4 प्लस झालेला आहे पाहू शकता. पण हा किती जो ओ होता हा 15 वर होता आणि हा 20 पहा कितीचा फरक दिसते यांच्यात 5 प्लस झालेला आहे. हा ए 1 वर आहे, हा 1 आणि हा 5 यांच्यामध्ये संबंध 4 प्लस झालेला आहे आणि तो पाहू शकता हा 20 वर आहे आणि हा वाय 25 वर यांच्यामध्ये जो झालेला आहे तो 5 चा प्लस झालेला आहे. म्हणजे पॅटर्न काय लागलेला आहे पहिले प्लस 4 झाला मग प्लस 5 झाला मग प्लस 4 झाला मग प्लस 5 झाला. म्हणजे पॅटर्न जो आहे +4 +5 +4 +5 ह्या पॅटर्न नुसार आन्सर काढलेला आहे. म्हणजे क्वेश्चन आहे बनलेला की त्या पद्धतीने आपण जो रेन आहे ह्या शब्दामध्ये आपण +5 म्हणजे +4 +5 +5 चा दुसरा पॅटर्न घेतो. रेन पा रेन जो रेन आहे रेन पा तर आपण याच्या पॅटर्न नुसार कसं बनवतो आर मधनं आपण अगोदर 4 प्लस करून आर असते हा 18 वर, ए असते 1 वर, आय असते 9 वर आणि एन असते 14. तर +4 +5 च्या पॅटर्न नुसार लावून आपण +4 +5 +4 +5 ह्या पद्धतीनुसार आपण पॅटर्न फॉलो करणार आहोत. तर पहा सांगा आर मध्ये म्हणजे 18 मध्ये 4 जोडा 22 आणि 22 वर असते व्ही, 1 आणि हे 5 6 झाले 6 वर असते य, 9 आणि 14 सॉरी 9 आणि 4 9 आणि 4 किती होतील आपल्याकडे 13. तर 13 वर कोण असते यम. नंतर 14 आणि 5 च्या जोडात 19 होतात आणि 19 वर कोण असते यस. तर आपला जो ऑप्शन बनला पाहिजे तो असा बनल जो कोणत्या ऑप्शन मध्ये दिसते आपल्याला व्ही एम एम यस. कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे पहिल्या ऑप्शन मध्ये पहा व्ही एम
एम एस. ह्या पद्धतीचा जो प्रश्न क्रमांक होता त्या प्रश्नाचं उत्तर तो राहणार आहे आपला पहिला. ठीक आहे. नंतर पहा प्रश्न क्रमांक 28. एका सांकेतिक भाषेत जर मिल्कले अशा पद्धतीने लिहिलेला आहे, तसाच कडले कसा लिहिला जाईल तर पहा मिल्क याच्यापासून हा बनलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही एम आणि टी याच्या संबंध किती दिसते आय आणि एन. तर जनरली पहा पहिल्याच्या आणि पहिल्या सोबत पहा जसं एम आहे एम चा संबंध आपण टी सोबत पाहू. एम असते 13 वर आणि टी असते 20 वर. किती प्लस दिसतात तर 7 प्लस आहेत. नंतर आय असते 9 वर आणि हा एन असते 14 वर. येथे पण किती प्लस दिसतात पाहू शकता 9 आणि 14 किती प्लस आहेत 5 प्लस आहेत. नंतर एल असते 12 वर आणि एस असते 19. हा 12 वर असते आणि हा असते आपल्याकडे 19 वर. तर 12 आणि 19 यांच्यामध्ये पण किती प्लस केलं नाही त्यांना प्लस 7 केलं नाही. नंतर के असते आपल्याकडे 11 वर आणि पी असते 16 वर. तर यांच्यामध्ये बसत 11 आणि 16 मध्ये किती प्लस केलं नाही त्यांना प्लस 5 केलं. तर क्वेश्चन जो बनलेला आहे कोणत्या पॅटर्नवर बनलेला आहे +7 +5 +7 +5. ह्या पद्धतीनुसार आपण कड मध्ये पण तसाच करून तर पहिले +5 करून आपण याच्यात सी मध्ये +5 कराल तर सी असते 3 वर. 3 मध्ये 5 जोडाले येतात 8 आणि 8 वर कोण असते एच. यू असते 21 आणि 21 मध्ये आपल्याला सॉरी गलत झाला 5 थोडासा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न मी तुम्हाला सांगूला पहा +5 नाही आहे तर +7 आहे. पॅटर्न मध्ये काय आहे इथं +7 आहे. पहा सर्वजण पॅटर्न मध्ये इथं +7 आहे. उद्या पहिले +7 करावं लागेल. तर पहा +7 करा अगोदर. इथं +7 करा सी मध्ये तर 7 आणि 3 होतं 10. तर 10 वर कोणता ऑप्शन असते जे. नंतर दुसरा मध्ये किती प्लस करायचा होता +5. ते 21 मध्ये 5 जोडाले तर 26 वर कोण असते मग झेड. नंतर आर असते 18 वर. 18 मध्ये किती जोडून आपण पहिले 7 मग +5 मग +7 तर 18 आणि 7 जोडाल तर होतात आपल्याकडे 25 आणि 25 वर कोण असते वाय. आणि नंतर डी असते 4 वर आणि 4 मध्ये आपण किती जोडणार आहोत 5 म्हणजे +7 +5 +7 +5. ह्या पद्धतीनुसार पॅटर्न लागलेला आहे. 4 आणि 5 किती झालेले आहेत 9 आणि 9 वर कोण असते आय. तर आपला जो ऑप्शन क्रमांक बनल तो बनल जे झेड वाय आय. असा ऑप्शन पहा कोणत्या याच्यात दिसत आहे याच्यामध्ये मला दिसत आहे जे झेड वाय आय. ऑप्शन क्रमांक दिसत आहे आपल्याकडे तिसरा. त्याचा जो आन्सर येणार आहे तो तिसरा येणार आहे. नंतर पाहू शकता 29 ते 31 याच्यामध्ये काय म्हणते की गटाशी जुळणारा म्हणजे गटातील संबंध जो आहे गटातील बसणारी संख्या यांच्यानुसार हा प्रश्न आलेला आहे. तर पहा जसं याच्यामध्ये म्हटला का बी सी वाय एक्स याच्यामध्ये पहा का जो बी आणि वाय आहे हे अपोजिट लेटर आहेत. एबीसीडी च्या नुसार हे अपोजिट लेटर आहेत बी आणि वाय. जसा सी आणि एक्स हे सुद्धा अपोजिट आहेत. येथे पण पाहू शकता एफ आणि यू एक सोडून एक पहा एफ आणि यू हे सुद्धा अपोजिट आहेत. त्या पद्धतीनुसार जी आणि टी हे सुद्धा अपोजिट आहेत. नंतर जे व क्यू हे सुद्धा काय आहेत अपोजिट आहेत आणि के आणि पी हे सुद्धा काय आहेत अपोजिट. म्हणजे याच्यामध्ये काय पॅटर्न आहे का अपोजिट पॅटर्न बनत आहेत एक सोडून एक. तसा ऑप्शन मध्ये पास घेऊन अपोजिट आहेत का तर डी आणि यू हे अपोजिट आहेत का नाही. डी आणि यू अपोजिट नाहीत. ऑप्शन कट झाला. डी आणि बी हे बी अपोजिट नाही आहेत. हा ऑप्शन कट झाला. नंतर जे ओ पी हे अपोजिट आहेत का नाही. हा बी ऑप्शन गलत झालेला आहे. नंतर आय आणि आर अपोजिट आहेत का हो आय आणि आर अपोजिट आहेत. नंतर जे आणि क्यू अपोजिट आहेत का हो जे आणि क्यू पण अपोजिट आहेत. त्या पद्धतीनुसार याचा जो आन्सर येणार आहे तो येणार आहे चौथा. नंतर पहा प्रश्न क्रमांक 30 तर डी डब्ल्यू तर डी असते 4 वर डब्ल्यू असते 23 वर. पहा तर 4 आणि 23 किती होतात 27 आहे तर 27. नंतर बी असते 2 वर आणि आर असते 18 वर. 2 आणि 8 18 जेव्हा प्लस कराल तेव्हा येते 20. नंतर एच असते 8 वर ओ असते 15 वर. 8 आणि 15 जोडाल ते येते 23. म्हणजे असे त्या अंकांची बेरीज किती आल्या पाहिजे आपला नेक्स्ट वाली संख्या आल्या पाहिजे. पहा ई असते 5 वर यू असते 21 वर यांची बेरीज 24 येईल का नाही गलत आहे हा ऑप्शन. नंतर एच असते 8 वर टी असते 20 वर यांची पण बेरीज 26 येऊ शकत नाही. हाही गलत झालेला आहे. नंतर इथं पाहू शकता एफ असते 6 वर आणि एस असते 19. 6 आणि 19 25 होतात. हा ऑप्शन बरोबर वाटत आहे. तर कोणता ऑप्शन सही आहे याचा तिसरा ऑप्शन सॉरी दुसरा ऑप्शन आहे तो. नंतर याच्या पहा हा तर यस जो यस दिसत आहे आपल्याला यस पहिल्या नुसार सोडवणार आलेले. तर पहा मी म्हणतो जसा याच्या
पा एस व्ही ई पा व्ही आणि ई ह्या अपोजिट आहेत, की ओ जे पण अपोजिट आहेत, डी आणि डब्ल्यू हे सुद्धा अपोजिट आहेत. म्हणजे जे लास्टचे दोन लेटर आहेत हे एकमेकांचे अपोजिट आहेत. तर कोणत्या कोणत्या ऑप्शन मध्ये अपोजिट आहेत? एच आणि टी हा अपोजिट नाही आहे, जी आणि टी अपोजिट आहेत, ओ आणि क्यू हे सुद्धा अपोजिट नाहीत. हे दोन ऑप्शन अगोदरच कट झाले. नंतर आता पहा ई आणि एफ अपोजिट आहेत, जी आणि टी पण सुद्धा अपोजिट आहेत. मग आता पहा याच्यामध्ये पॅटर्न काय लावणार आपण? तर व्ही च्या पहिले एस येते किती ना कमी केल्यावर 3 ना कमी केल्यानंतर, म्हणजे व्ही मधून किती कमी करायला लागला आपल्याला? 3. तेव्हा एस येईल, कारण की व्ही असते 22 वर आणि एस असते 19 वर. तर 22 मधून 3 कमी करा तेव्हा 19 येईल, म्हणजे एस मिळेल. नंतर क्यू असते 17 वर आणि एल असते 14 वर, याच्यामध्ये पण 3 कमी करायला लागेल तेव्हा चेन बनल. नंतर डी असते 4 वर, ए असते 1 वर, येथे सुद्धा तुम्हाला 3 कमी करावं लागेल, त्याच्यानंतरच तो ए भेटेल. त्या पद्धतीनुसार आपण कोणत्या ते दोन किती कमी करणार आहोत? 3. तर याच्यामधनं मधातल्या लेटर मधनं 3 कमी केला तर यू असते 21 वर आणि हा असते 18 वर. तर 3 कमी केल्याच्या नंतर आर घडते हो. तर त्या पद्धतीनुसार याचा जो ऑप्शन नंबर आहे तो येणार आहे आपला पहिला वाला. नंतर पहा प्रश्न क्रमांक 32 ते 34 वाला प्रश्न. यांच्यामध्ये येतं आन्सर इथं लिहिलेला आहे पहा. याच्यामध्ये जनरली लेटर नुसार पॅटर्न काढले, जसं मी इथं ब्लँक करून देतो थोड्या वेळासाठी पाहू शकता. पहा याच्यामध्ये आन्सर हा क्रॉस करून देऊ आपण याला. पहा इथं काय नाही लिहिलं समजा, तर डॅश आहे म्हणजे तर पहा यांच्यामध्ये जनरली इथे एक डॅश आहे, इथं एक आहे, इथं एक डॅश आहे, इथं एक डॅश आहे, इथं एक डॅश आहे. टोटल आता लेटर्स तुमच्या टोटल डॅशला पकडून चल डॅशला पकडून लेटर पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 लेटर असले तर ते 4 4 च्या डिवाइड मध्ये होतील. ठीक आहे. तर 5 16 ले 4 4 च्या डिवाइड करा 1 2 3 4 4 मध्ये डिवाइड झाला 1 2 3 4 4 मध्ये डिवाइड झाला 1 2 3 4 4 मध्ये डिवाइड झाला 1 2 3 4. तर पहा लास्टला एका पॅटर्न मध्ये आहे डबल ए बी, लास्टला काय आहे डबल ए बी. येतं पहा ए बी तर आहे लास्टला, फक्त डबल ए पाहिजे होता मी इथे सिंगल ए आणून घेतो. आणला सिंगल, इथे डबल ए असल्यामुळे इथे डबल ए आणला. तोच आहे पॅटर्न का बनला इथं बी डबल ए बी. इथं पण सुद्धा काय बनले पाहिजे बी डबल ए बी. इथं पण काय बनले पाहिजे बी डबल ए बी. इथं पण काय बनले पाहिजे मग बी ए ए बी, म्हणजेच बी डबल ए बी. अशा पद्धतीनुसार आपण काय काय घेतला अगोदर? पहिले बी घेतला, नंतर बी घेतला, नंतर ए घेतला, नंतर ए घेतला, नंतर बी घेतला. तसा कोणत्या ऑप्शन मध्ये आहे जो पहिले दोनदा बी घेतला, मग ए घेतला, मग ए घेतला, नंतर बी घेतला. तर कोणत्या ऑप्शन मध्ये दिसते असं आपल्याला? तिसऱ्या ऑप्शन मध्ये दिसत आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला दोनदा बी घेतला, दोनदा ए घेतला, नंतर बी घेतला. तर ऑप्शन नंबर याच्यात तिसरा. नंतर 32 वाला प्रश्न पहा. याच्यामध्ये सिंगल डॅश आहे, इथे एक डॅश आहे, इथे एक डॅश आहे, इकडे एक डॅश आहे आणि इकडे एक डॅश आहे. तर टोटल लेटर मोजून घ्या. इथं पण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. इथं पण 16 आहेत. आपण 4 4 मध्ये डिवाइड करून 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. इथं पण त्याच पद्धतीनुसार 1 2 3 4. तर पहा याचा जो आन्सर येत आहे तो बघा 4 लेटर मध्ये डिवाइड केल्याच्या नंतर जसं इथं लास्टने पाहिलं आपण एम ओ पी. एम ओ पी हा स्टार्टिंगले लेटर आहे, इथं पण एम आहे, तर एम च्या नंतर काय दिसलं इथं ओ, तर इथे पण एम च्या नंतर ओ चालला पाहिजे. तर लिहिला ओ. पॅटर्न काय बनला पाहिजे इथं एम ओ पी एन. इथं पण काय बनल एम ओ पी एन. इकडे पण काय बनला पाहिजे मग एम ओ पी एन. इकडे पण काय बनला पाहिजे मग एम ओ पी एन. समजलं तुम्हाला? तर तुम्ही काय घेतलं पहिले एम, त्याच्यानंतर एन, त्याच्यानंतर पी, त्याच्यानंतर ओ, त्याच्यानंतर एन. असा ऑप्शन पाहिजे ज्याच्यात एम एन पी ओ एन होता. एम एन पी ओ एन. ऑप्शन नंबर पहा पहिलाच आहे एम एन पी ओ एन. हे जो 33 प्रश्न आहे याचा पण आन्सर झाला पहिला ऑप्शन. नंतर पहा प्रश्न क्रमांक 34. 34 मध्ये पण तोच आहे. याच्यामध्ये म्हणजे डॅश वाला दिलेला होता, याच्यात पण मिस्टेक करायला लागला, म्हणजे आन्सर दिलेला आहे ऑलरेडी. आपण मिशन त्याने कट करून देऊ. इथे एक डॅश आहे समजा थोडा वेळ, इथे एक डॅश आहे, इथे झाला, इकडे एक डॅश आहे आणि इथे एक डॅश आहे. तर पाहायच्या आन्सर मध्ये कसा
इथे एक डॅश होती, इकडे इथे एक डॅश होती, इथे एक डॅश होती, इथे एक डॅश होती. ठीक आहे, पाहू शकता ह्या पद्धतीनुसार तुम्ही याचा आन्सर काय येईल. पहा मोजा, लेटर मोजा. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2. म्हणजे टोटल जे लेटर आहेत ते टोटल किती लेटर आले आपल्याकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 लेटर आहेत. तर 14 लेटर मध्ये जो पॅटर्न बनणार तो का बनणार आहे. जसा इथं डॅश किती आहे, इथं काही ना काही मिस्टेक झाला माझ्या हातून, कारण की इथं डॅश पहा 1 2 3 4 4 डॅश आहेत आणि सर्व ऑप्शनमध्ये 5 5 आहेत. म्हणजे इथं जो डॅश आहे तर इथं बरोबर आलेला नाही, कुठं ना कुठं मिस्टेक आहे तो. म्हणजे मिस्टेक नाही, मी पीडीएफ बनवल्या वेळेस स्वतः मिसमॅच केला असतील. क्वेश्चन नंबर कोणता आहे 34. 34व्या प्रश्नामध्ये 34वाला प्रश्न. 34वाल्या प्रश्नात स्टार्टिंगला तो 1 बरोबर आहे, तो पण पुन्हा बरोबर झाला. 0 1 आहे, त्याच्यानंतर इथं 1. अच्छा, तिथं डबल 1 लिहिला आहे का ऑलरेडी. नाही तो 1 0 बरोबर आहे. अच्छा, इथं एक डॅश आहे लास्टला, इथं एक डॅश आहे. पहा हा एक डॅश एक्स्ट्रा आहे. इथं 1 2 3 4 5 डॅश झाले. क्वेश्चन पूर्णपणे पाहू द्या मला, बरोबर आहे का ते एकदा. 1 0 0 1 0 सिंगल डॅश 1 0 1 0 आहे, डॅश 0 1. ठीक आहे ना. प्रश्न क्रमांक तर बरोबर दिसेल. तर लेटर मधून घेऊन आपण किती लेटर बोलतात तर. ठीक आहे, पहा लेटर मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 आहे. पहा 15 असल्यानं ते 3 3 मध्ये डिवाइड होत नाही, तर 5 5 मध्ये डिवाइड होणार आहे. तुम्ही अगोदर 5 5 मध्ये डिवाइड करून पाहतो पॅटर्न म्हणते का तर पाहू. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. 5 मध्ये पॅटर्न मध्ये डिवाइड केला. आता याचा आन्सर काय येतं पहा. जसा लास्टला इथं तुम्हाला दिसते डबल 1, तसा येतं लास्टला मी काय पाहिजे डबल 1. एक एक्स्ट्रा 1 आणलो मी. इथं पण का लास्टला 1 1 आहे, अजून एक इथं एक्स्ट्रा 1 पाहिजे, झाले डबल 1. म्हणजे लास्टचा जो पॅटर्न आहे तो आपल्याला काय भेटला 0 डबल 1. इथं पण काय पाहिजे 0 डबल 1. म्हणजे इथं पण काय पाहिजे 0 डबल 1. ह्या पद्धतीने आपला पूर्णपणे पॅटर्न निघाला आहे. 0 1 0 डबल 1 0 1 0 डबल 1 0 1 0 डबल 1. तर आपण काय घेतला अगोदर 0 घेतला, नंतर 0 घेतला, नंतर 1 घेतला, नंतर 1 घेतला, नंतर 1 घेतला. तर अशा ऑप्शन पाहिजे ज्यांच्यामध्ये हे ऑप्शन मॅच होतात, हे संख्या मॅच होतात. 2दा 0 आहे, 3दा 1 आहे, 2दा 0 3दा 1. ऑप्शन क्रमांक याचा येणार आहे तुमच्या 44. ठीक आहे. नंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक 35 ते 37. यांच्यामध्ये याचा पण जो आन्सर आहे तो कन्फर्म नाही सांगू शकत, कारण की प्रश्न क्रमांक कोणता आहे हा 35. यांच्यामध्ये फिक्स आन्सर मला पण माहिती समजला नाही, थोडा लॉजिक लावाल. ठीक आहे. याचा आन्सर जो आहे जनरल याचा आन्सर दिलेला आहे, ते तिसरा पण देतात आणि चौथा पण दिसत आहे. त्याच्या कन्फर्म काही पॅटर्न समजला नाही. नंतर पाहू शकता नेक्स्ट वाला 36वाला प्रश्न. 36वाल्या प्रश्नामध्ये पहा, त्याच्यात एक आकृती बाहेर काढायची आहे. याच्यामध्ये पहा हा जो स्माइल आहे, स्माइल वरच्या साईडला आहे, याची पण स्माइल वरच्या साईडला आहे, याची पण स्माइल वरच्या साईडला आहे, याची स्माइल वाली आहे. हा खाली पाहत आहे, पाहू शकता. ह्या पद्धतीनुसार याचा जो ऑप्शन क्रमांक तो येणार आहे दुसरा. एक वेगळी डायग्राम याच्यात दुसऱ्या ऑप्शन. नंतर ह्या साईड मध्ये पहा की याच्यामध्ये जो सर्कल आहे, सर्कल जो घुमत आहे किंवा सर्कल त्याच्यात नको पहा, डायरेक्शन पहा. याची जी डायरेक्शन आहे अशा घडीवाली जातं पहा यार, अपोजिट डायरेक्शन दिसतं तुम्हाला. हा वर जाईल, हा खाली जाईल असं पहा. हा तोच पहा, हा इकडे जात आहे, हा त्याच्या विरुद्ध दिशेने जात आहे. म्हणजे हा विरुद्ध दिशेने दिसत आहे. ॲरो जे आहे त्यांचे विरुद्ध दिशेने जात आहे. यांचा पण ॲरो पहा, यांचा ॲरो विरुद्ध दिशेने जात आहे. याचा पण पहा ॲरो, यांचा जो ॲरो आहे तो सेम डायरेक्शनने जात आहे. म्हणजे याची डायरेक्शन चेंज नाही झाली आहे. याच्यामध्ये पहा त्याचं डायरेक्शन, हा ॲरोचं डायरेक्शन आणि हा डायरेक्शन पहा अपोजिट डायरेक्शन आहे. डायरेक्शन हे सर्वांमध्ये अपोजिट आहे. फक्त एक ऑप्शन असा होता ज्यांच्यामध्ये डायरेक्शन सेम होती. तर जो ऑप्शन आहे तो कोणता ऑप्शन आहे याचा तिसरा ऑप्शन. जी डायग्राम म्हणजे डायरेक्शन आहे ती सेम आहे. नंतर 38 ते 40 प्रश्न यांच्यामध्ये काय म्हणतात सहसंबंध आला पाहिजे. पहिल्याचा संबंध दुसऱ्यासोबत, तिसऱ्याच्या चौथ्यासोबत. तर पहा याचा कसा काय संबंध आहे तर जसा WOQ याचा प्रश्न क्रमांक 38 यांच्यामध्ये पण थोडासा जो लॉजिक आहे तो माझ्या इथं कन्फर्म नाही आहे. याचा जो आन्सर दिलेला आहे तो आन्सर द्यावा आपल्याकडे दुसरा आन्सर याचा दुसरा. तर याचा तुम्ही जो आन्सर आहे तो दुसरा टिक करून ठेवू शकता, पण त्याचा कन्फर्म आन्सर
आता पण लॉजिक नाही समजलेलं आहे. नंतर प्रश्न क्रमांक पाहू शकता तुम्ही 39 वाला जो प्रश्न आहे याच्यामध्ये पहा, जसं हे अपोजिट आहे, जसं वेळ लागा ए झेड हे अपोजिट आहे, एक्स व सी हे पण अपोजिट आहेत आणि हे याच्यामध्ये पण जसं आपण हे तसे सोडवले नाही, पहिल्याच्या संबंध दुसऱ्या सोबत तसा दुसऱ्याच्या तिसऱ्या सोबत ह्या पद्धतीनुसार काढला जातो. तर यांच्यामध्ये जर काढायला जाईल तसा तर इथं मिळेल ना आहे का पहा, जसा पहा तर मी याच्या संबंध जसा पहिल्याच्या संबंध दुसऱ्या सोबत नाही दाखवतो, मी असं डायरेक्ट दाखवतो. जसा पहिला लेटर आणि दुसरा लेटर हे अपोजिट आहे, तसा हे अपोजिट आहे. त्यापण दुसरा एम आणि एन हे अपोजिट आहे, तसा टी आणि के पण अपोजिट आहे. डी व डब्ल्यू अपोजिट आहे, तसा ई व एफ पण अपोजिट आहे. तर कोणता ऑप्शन सर्व अपोजिट आहेत. इथं पण अपोजिट आहेत, इथं पण अपोजिट आहेत. इथे बी वाय डब्ल्यू डी जे क्यू एस एच हे सर्व अपोजिट आहेत. पण अपोजिटच्या याच्यानुसार आपण इथं लावू नाही शकत. आपण इथं लावणार आहोत लॉजिक, तो म्हणजे पहिला लेटर व दुसरा लेटरनुसार, पहिला लेटर व दुसरा लेटरनुसार पॅटर्न लावणार आहोत. तर पहा तो कसा बनणार आहे. ठीक आहे, तर त्या पद्धतीनुसार आपण आन्सर काढणार आहोत. तर याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही की जसा सेकंड आणि थर्ड यांच्यामध्ये, जसा सेकंड आणि थर्ड मध्ये जसं मी म्हटलं का एक्स हा 24 वर आहे आणि झेड हा 26 वर आहे. तर याच्यामध्ये पहा का -2 झालेला आहे. 26 मधून 2 गेले 24 वाजता. तसा इथे एन हा 14 वर असते आणि हा पी 16 वर असते. तर यांच्यामध्ये +2 झालेला आहे, म्हणजे याच्यात काय झालं -2 आणि यांच्यामध्ये काय झालेलं आहे +2. तसा इथं पाहू शकता हा डब्ल्यू आणि ई मध्ये डब्ल्यू असते 23 वर आणि ई असते 21 वर. तर यांच्यामध्ये पण पाहू शकता 23 व 21 काय झालेला आहे -2 झालेला आहे, म्हणजे 2 ना कमी झालेला आहे. तर आता जो ऑप्शन जसं इथं -2 जातात, इथं +2 जातात, इथं -2 झाला, तर आता काय होणार आहे +2. तर +2 कोणत्या ऑप्शन मध्ये होते, क्यू आणि एच मध्ये होते का, क्यू आणि एच नाही, हा गलत होऊन जाईल. क्यू आणि एच +2 होते का नाही, आता -2 आहे, तर गलत होऊन जाईल. नंतर y वर w, तर y असते 25 वर w असते 23 वर, याच्यात पण -2 झालेला आहे, नाही झालेला आहे आन्सर. मग q असते 17 आणि s असते 19, ते यांच्यामध्ये झालेला आहे +2. हा, ते यांच्यामध्ये +2 झालेला आहे, म्हणजे कोणत्या ऑप्शन मध्ये मॅच झालेला आहे आपला चौथ्या ऑप्शन मध्ये. ठीक आहे, नंतर पाहू शकता प्रश्न 40 वाला, ज्याच्यामध्ये दिलेला आहे एम एल पी के. पहा याच्या आधी संबंधामध्ये काय वेळ पाहिला, हा एम जसा यांच्यात पहा लास्टचे लेटर पहा अपोजिट आहेत, पी के एक्स सी टी जी हे अपोजिट लेटर आहेत. लास्ट वाले अपोजिट कोणकोणते आहेत, एस एच आहेत, हो टी जी आहे, हा यू एफ आहे, हा ई व्ही आहे, हा हे अपोजिट आहे. लास्टचे लेटर अपोजिट, तर लास्ट लेटर नुसार लावू नाही शकत. मग हा जनरली पहा, हा जो आहे पहिला आणि लास्ट लेटर तुम्ही पाहू शकता, फर्स्ट आणि लास्ट लेटर पहा, पहिला आणि लास्ट लेटर मध्ये किती प्लस झाला पहा, हा आणि हा 11 म्हणजे पहिला आणि लास्टच्या लेटर मध्ये कितीची गॅप आहे, 2 कमी झालेले आहेत. याच्यामध्ये पहा पहिला आणि लास्ट लेटर मध्ये काय झालेला आहे +2 झालेला आहे. याच्यामध्ये -2 झाला, इथं +2 झाला. याच्यामध्ये पहिला आणि लास्ट लेटर मध्ये आय 9 वर असते, जी 7 वर असते, -2 झालेला आहे. म्हणजे पॅटर्न काय येतो -2 येते, तर +2 येते. तर -2 झाला तर नंतर काय होणार आहे +2. तर +2 कोणत्या ऑप्शन मध्ये होते पहा, पहिला आणि याच्यात जे आणि एच याच्यात +2 झाला का नाही, तर -2 झालेला आहे. नंतर दुसऱ्या ऑप्शन मध्ये ई आणि जी, ई 5 वर असते आणि जी असते 7 वर, त्याच्यामध्ये +2 झालेला आहे. नंतर हा जो डी आहे, डी 4 वर असते आणि एफ हा जो आहे हा 6 वर असते, ते याच्यामध्ये सुद्धा +2 झालेला आहे. नंतर जो आहे नेक्स्ट वाला क्वेश्चन, याच्यामध्ये सी व ई, तर सी 3 वर असते आणि ई 5 वर असते, ते याच्यामध्ये सुद्धा +2 झालेला आहे. म्हणजे आपल्याला जो आन्सर पाहिजे होता तो -2 +2 -2 आणि नंतर +2 वाला, तर यांच्यामध्ये झालेला आहे +2 पण त्याच्यात सर्व ऑप्शन नाही घेऊ शकत. या पद्धतीनुसार मी पाहतो. आता पहिला आणि लास्ट पाहिला तर नाही मिळाला. आता पाहणार आहोत आपण, जसा हा पाहू शकतो ना आपण, नाही त्याच्यामध्ये जर जनरली पाहिला तर हा सेकंड वाला पहा, नको असं नाही मिळत आहे, तर सेकंड वाला चेक करू शकता तुम्ही, असं काही नाही आहे. सेकंड वाला चेक करा, पहा सेकंड वाल्यामध्ये पहा, सेकंड वाला याच्यात का दिसते पहा, सेकंड वाला पहा, सेकंड वाला पहा,
पहा सेकंड लेटरवाला याच्यामध्ये चेक करा तर कसा भेटते पहा पी ओ एल यांच्यामध्ये एल असते 12वर आणि पी असते 16वर त्यांच्यामध्ये +4 ची गॅप आहे ठीक आहे. नंतर बी असते 2वर आणि एक्स असते 24वर ठीक आहे. आता आपण बी ले 2 पण म्हणू शकतो किंवा 28 पण म्हणू शकतो. तर याच्यामध्ये पण पहा -4 झाला म्हणजे इथं +4 झाला इथं -4 झाला. फर्स्ट सेकंड लेटर आहे थर्ड लेटर मध्ये याच्यामध्ये पण एच असते 8वर आणि टी असते 20वर. हे तर खूप दूर वाले लेटर म्हणून गेले फर्स्ट आणि सेकंड लेटर त्यांच्यामध्ये लॉजिक लावलं गेलं तर लॉजिक तर डायरेक्टली लागणार नाही आहे तर नाही ह्या पद्धतीनुसार नको घ्यायला दुसऱ्या टेक्निकच्या नुसार पाहून पहा. हा बी पद्धत ही जी आहे ही वाली पद्धत पण एकदा रॉंग करून देऊ याची ही पद्धत पण रॉंग समजायचा. नंतर दुसरा पॅटर्न कोणता अप्लाय करून यांच्यात तर पहा आता आपण पहिला पकडला चौथा पकडला नाही आला आपण याच्यानंतर पहिला दुसरा म्हणजे दुसरा तिसरा पकडला तो पण नाही आला. आता मी पहिला आणि तिसरा पकडलो नाही त्याच्यात पण नाही मिळत आहे तर तुम्ही होऊ शकते असा चेक करा. जसं पहा यम आणि एन पहिला आणि दुसरा चेक करा तर हाच पॅटर्न आला पहिला आणि दुसरा यम ओ एल पहा यम असते 13वर आणि एल असते 12वर एक कमी झालेला आहे ठीक आहे एक कम झाला. ए आणि बी याच्यामध्ये +1 झालेला आहे पहा आणि आय आणि एच यांच्यामध्ये पण झालेला आहे -1 म्हणजेच एम असते 13 एल असते 12 -1 झाले. ए असते 1 वर बी असते 2 वर +1 झालेला आहे. आय असते 9 वर एच असते 8 वर याच्यात -1 झालेला आहे. अशा ऑप्शन मध्ये पाहून म्हणजे -1 +1 आता +1 झालेला पाहिजे. +1 कोणत्या ऑप्शन मध्ये होते जे आणि आय मध्ये नाही होत येतं कट झालेला आहे. ई आणि एफ याच्यामध्ये +1 होते का हा याच्यात +1 होते हा येऊ शकते. नंतर याच्यात डी आणि ई याच्यात पण +1 होते ठीक आहे. आणि सी व डी याच्यामध्ये सुद्धा +1 होत आहे म्हणजे याच्यात मॅक्झिमम केस मध्ये +1 होत आहे ठीक आहे. तर याच्यामध्ये एक ना एक तर लॉजिक लावावं लागेल त्याले होल्ड म्हणजे याचा जे आन्सर आहे तो कन्फर्म आता सांगू नाही शकून राहिला आपण तर याच्या पाहून घ्यायचा कोणता येत आहे तर चेक करा ठीक आहे. नंतर पहा नेक्स्ट लॉजिक लावून याच्यामध्ये वेळ नाही देत आहोत सर्वांनी तेच लॉजिक लागत आहे दुसरा लॉजिक नाही लागत आहे नंतर पाहायला ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 41 ते 43 पहा 2 16 54 128 जसं मी म्हटलं का 2 चे अर्धे करू शकता तुम्ही 1 16 चे अर्धे करू शकता 8 54 चे अर्धे करू शकता 27 आणि 128 चे अर्धे करू शकता 64. ते कोणाचा क्यूब आहे पहा 1 चा क्यूब आहे हा 2 चा क्यूब आहे आणि ही संख्या 3 चा क्यूब आहे ही संख्या 4 चा क्यूब आहे. आता कोणती संख्या येणार आहे 5 चा क्यूब तर 5 चा क्यूब किती येते 125 पण 125 ऑप्शन नाही राहायचा कारण की याचे डबल झाले ते 125 चे डबल किती होणार आहे 250. पॅटर्न काय आहे का त्या संख्येचा क्यूब करून त्याला डबल केलेला आहे त्या संख्येचा क्यूब करून त्याला काय केलेला आहे डबल. ते पहिले 1 चा क्यूब नंतर डबल झाला नंतर 2 चा क्यूब डबल झालेला आहे 3 चा क्यूब डबल झाला 4 चा क्यूब डबल झाला 5 चा क्यूब डबल झाला. आपण दिसतो 5 चा क्यूबचे डबल किती होते 250 तर 41 चा येणार आहे पहिला प्रश्न. नंतर 42 जो आहे याच्या प्रश्नाचे पहा जसा याच्यामध्ये पॅटर्न काय जसा 2 ची जी गॅप आहे 5 व 2 यांची गॅप आहे +3 5 आणि 10 यांची गॅप आहे +5 10 आणि 13 यांच्यामध्ये पण +3 ची गॅप आहे म्हणजे +3 +5 +3 यांच्यामध्ये पाहू शकता किंवा तसा न करता तुम्ही पहा +5 च्या याच्याने नको जा +5 च्या याच्याने जाता येणार नाही आहे तर दुसरा जो लॉजिक आहे दुसरा लॉजिकच्या हिशोबाने करणार आहोत. पहा दुसरा जो लॉजिक आहे दुसरा म्हणजे कोणता लॉजिक लावून तर पाहू शकता दुसरा लॉजिक माझ्याकडे आहे जसा मी एक तर 3 ची गॅप आहे हो मान्य केला नंतर पण 5 चे डबल 5 चे म्हणजे 3 प्लस आणि त्याचे डबल 3 प्लस डबल पहा 10 आणि 3 13 आणि 3 13 चे डबल 26 आणि याच्यात गॅप आहे +3 पहा म्हणजे +3 त्याचे डबल मग +3 मग डबल मग +3 मग डबल. आता काय होणार आहे त्यांचे डबल तर 29 चे डबल किती होतात 58. तर ऑप्शन पहा 58 वाला कोणता ऑप्शन आहे तिसरा. नंतरचा प्रश्न पहा 1 5 13 25 41 1 आणि 5 यांच्यामध्ये जनरली जर साम्य पाहिलं तर काय वाटते की हा 1 5 13 25 41 गॅप वगैरे काही आहे 9 हा गॅपच्या याच्यानं पाहू नका काही येऊ शकते 4
5 आणि 13 मध्ये गॅप आहे 8 ची, 13 आणि 25 यांच्यामध्ये गॅप आहे 12 ची, 25 आणि 41 यांच्यामध्ये गॅप आहे 16 ची. म्हणजे गॅप मध्ये पहा पहिले 4 8 12 16, तर आता गॅप कितीची राहणार आहे 20. ठीक आहे, तर 41 मध्ये 20 जोडून आपण ते किती येणार आहे 61. तर जो आता ऑप्शन क्रमांक येणार आहे तो तुमचा येणार आहे 61. तर 61 वाला कोणता ऑप्शन आहे पहा, तिसरा ऑप्शन. ठीक आहे, नंतरचा प्रश्न पाहू शकता 44 ते 46. याच्यामध्ये पहा हे जे डायग्राम आहे याला जनरली म्हटलं जाते पिरामिड. पिरामिड म्हणजे याला मनोरा म्हटलं जाते, मनोराचा क्वेश्चन आहे. नंतर याच्यामध्ये कसं आहे याच्या पॅटर्न मध्ये बनते तर पहा याच्यामध्ये जसं हा बनलेला आहे याच्यामध्ये पॅटर्न बनला असते, तर याच्यामध्ये एक पॅटर्न मध्ये पहा जसं एबीसी बनवलाय एबीसी, याच्यामध्ये एबीसी कसा बनते तर पहा एबीसी पहिल्या याच्यात आहे तर एबीसी असा एक ट्रायंगल बनत आहे. नंतर बीएफई, तर बीएफई चा आपण पाहू शकता बीएफई याच्यात पण एक ट्रायंगल बनलेला आहे. नंतर एफजीबी, एफजीबी बी कुठं गेला, बी तर तिकडे गेलेला आहे, त्याच्या गलत वाटते मला इथं हा बी नाही पाहिजे होता, इथं काय पाहिजे होता एच. हा प्रिंट मिस्टेक वाटत आहे, म्हणजे याच्यावर काय बनल आता एफजीएच, एफजीएच असा ट्रायंगल बनला पाहिजे. जसं इथं बनला होता पहिले एबीसी, नंतर बीएफई, नंतर एफजीएच असा पाहिजे होता. आणि त्याचा क्वेश्चन मार्क आहे, क्वेश्चन मार्कच्या खाली येणार आहे मग जीओएन, जीओएन. तर कोणत्या ऑप्शन मध्ये जीओएन आहे आपल्याला दिसत आहे, पहिलाच ऑप्शन मध्ये येत आहे जीओएन, म्हणजे ऑप्शन नंबर येणार आहे पहिला. मग ह्या डायग्राम नुसार आपल्याला याचे अदर क्वेश्चन सोडवायचे. जसं याच्यामध्ये पहा पहिले आहे ओपीक्यूए, ओपीक्यूए तो लिहितो मी. पहिले होता त्याच्यामध्ये ओपीक्यूए, याचा संबंध कोणासोबत दिलेला आहे पहा, याच्यासोबत कोणती संख्या लिहिली नाही ओपीक्यू सोबत, ओपीक्यूए सोबत केयूटीडब्ल्यू, केयूटीडब्ल्यू, केयूटीडब्ल्यू. ठीक आहे, याचा संबंध पहा पहिले याची कशी डायग्राम बनवत आहे ओपीक्यूए ची. ओपीक्यूए पहा ओपीक्यूए असा उलटा शेड बनवत आहे पहा. नंतर केयूटीडब्ल्यू, केयूटीडब्ल्यू पहा हा उलटा छेद आहे, म्हणजे उलटा छेद आणि हा सीधा छेद, म्हणजे एक त्याच्या ऑपोजिट मध्ये डायग्राम बनले पूर्णपणे हा असा बनत आहे आणि त्याच्या शेप तिकडून बनत आहे. त्यामध्ये जो भी इथं क्वेश्चन होता त्याच्या जो शेप काय होता इथं डीजेआयएल, तर डीजेआयएल का कुठं बनते त्या डायग्राम मध्ये डीजेआयएल, डीजेआयएल डी पहा डीजेआयएल, डीजेआयएल असा छेद बनला इकडे, याच्या ऑपोजिट मध्ये छेद इकडे बनला पाहिजे होता. इकडे छेद कसा बनेल किंवा ज्या ऑप्शन मध्ये छेद बनते तो ऑप्शन पाहू शकता तुम्ही, कोणता ऑप्शन आहे यांच्यामध्ये तसा छेद बनणारा. याच्यात ऑप्शन हे आहे, त्या ऑप्शन मध्ये जसं इथं मी डायग्राम नुसारच म्हणतो की जसा इकडे बनला आपला का बनलेला आहे इकडे डीजेआयएल, डीजेआयएल तिकडे कोणता बनला पाहिजे मग एफजीएचएन, 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 एफजीएचएन ऑप्शन पहा इकडे एफजीएचएन हा दिसत आहे तुम्हाला पहा तिसऱ्या ऑप्शन मध्ये आहे. ठीक आहे, नंतरचा प्रश्न पहा याच्यात पीबीआरक्यूए, पीबीआरक्यूए, पीबीआरक्यूए पहा पी सॉरी हा आहे पी इथं थोडा खोडतर गेलेला आहे, याच्यानुसार थोडा इथं समजत नाही आहे, म्हणजे पहिल्याच्या इथं सोडवलेला आहे. हा पहा इथं काय आहे आपल्याकडे पीबी काय लिहिलेलं आहे पीबीआरक्यूए, पीबीआरक्यूए पीबीआरक्यूए पहा अशी डायग्राम कशी बनवतात पी बी आर क्यू ए. तर पहा अशा पद्धतीने हा पी बी क्यू आर ए हा एक पूर्णपणे पेंटागॉन बनलेला आहे, पंचकोन बनलेला आहे. त्याच्यानुसारच आपण तिच्या समोर ऑप्शन पाहणार आहोत कोणता येत आहे तर पहा याच्यानुसार काय दिसत आहे तर यू व्ही एल एम डब्ल्यू, यू व्ही एल एम डब्ल्यू, यू व्ही एल एम डब्ल्यू पहा व्ही यू एल एम डब्ल्यू मोस्टली लिहिला होता नाही तर यू व्ही एल एम डब्ल्यू, यू व्ही एल एम डब्ल्यू. ठीक आहे, बरोबर लिहिलं आपण. तर पहा यू व्ही एल एम डब्ल्यू कुठे आहे यू कुठे गेला हा यू व्ही एल त्याच्यानंतर एम आणि त्याच्यानंतर हा डब्ल्यू. इथं बरोबर पेंटागॉन बनलेला आहे, म्हणजे इकडे पेंटागॉन बनला तिकडे पण पेंटागॉन बनला. तर त्या पद्धतीनुसार जो तिथं क्वेश्चन बनणार का बनला एफ जी क्यू आर एच, एफ जी क्यू आर एच का बनलेला आहे एफ जी क्यू
आर एच. एफ जी क्यू आर एच पहा, एफ जी क्यू आर एच कुठे दिसते डायग्राम मध्ये? एफ जी क्यू आर एच, एफ जी क्यू आर एच पहा, एफ जी क्यू आर एच कुठे आहे? तर एफ जी क्यू आर एच. इकडे पेंटागॉन बनलेला आहे, इकडे पेंटागॉन बनल्याच्या विरुद्धमध्ये, विरुद्धमध्ये पहिले काय आहे? डी, मग जे, मग टी, नंतर यश आणि नंतर आय. म्हणजे आपला बनल डी जे टी एस आय आहे ना, जी एच आय. ठीक आहे, डी जे टी एस आय, डी जे टी एस आय. पाहू टाका ऑप्शन डी जे टी एस आय. डी जे टी एस आय कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे? हा दिसते पहा चौथ्या ऑप्शन मध्ये. ठीक आहे, डी जे एस आय समजत असेल. पहा नंतरचा प्रश्न पाहू शकता तुम्ही 47 ते 49 विसंगत पद काढा. तर विसंगत पद कसे काढाल याच्यामध्ये पहा, जनरली येतात जर पहिला लेटर पाहिला तुम्ही 2, त्या 2 चा क्यूब किती असते? 8. इथं लिहिलेला आहे. नंतर पाहू शकता 4, हा 4 चा क्यूब होते 64, इथं दिलेला आहे. नंतर इथं पाहू शकता 1, 1 चा क्यूब असते 1, इथं आहे. नंतर इथं पहा 7, याचा क्यूब किती होते? 343. इथं 343 पाहिजे होता, पण इथं दिलेला आहे त्या 7चा स्क्वेअर दिलेला आहे, म्हणजे हा गलत आहे. त्याच्यातनं विसंगत पद म्हणजे एक कोणचा आहे तो जो बाहेर निघणार आहे? चौथा. म्हणजे जो याचा आन्सर आहे सही आहे तो राहिला आपला चौथा ऑप्शन सही राहणार. ठीक आहे, नंतर पाहू शकता प्रश्न हा आला. याच्यामध्ये 5 जनरल येतं कन्फ्युजन करायला दिलं आहे. जसा 49 गुणिले 2 कराल, त्याच्या फ्रॅक्शन मध्ये पूर्णपणे करा. हा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आहे, याने आपल्याला फ्रॅक्शन मध्ये लिहायचं पूर्णपणे. तर कसा लिहून पहा, 49 गुणिले 2 98, 98 आणि 2 हे झाले 100. टोटल झाला 100 भागिले 49. ठीक आहे, नंतर येले पत्रच करा 16 48 आणि 1 49, 49 भागिले 16. नंतर 25 दोन्ही किती होतात? 50, 50 आणि 14 64 भागिले 25. तसं तिथं पहा 36 3 किती होतील? 36 3 108 होणार आहेत. हो 108 होतील. 108 आणि 11 108 आणि 11 119 भागिले 36. तर याच्यावर का समजत आहे का हे जे संख्या भेटली 100 भागिले 49, 49 भागिले 16, 64 भागिले 25, 119 भागिले 36, यांच्यापैकी हे संख्या बा स्क्वेअर पूर्ण परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. ही भी परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. ही एक जी संख्या परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. पण ही जी संख्या ही परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आहे. म्हणजे याच्यात जो ऑप्शन गलत वाला आहे तो आहे तुमचा चौथा. नंतर यांच्यामध्ये 5 57 87 131 आणि 133 हे प्राइम संख्या आहेत. जसं 57 म्हटलं हे प्राइम संख्या नाही आहे. 87 जी आहे ही प्राइम संख्या नाही आहे. 131 आणि 133 ही पण संख्या प्राइम संख्या नाही आहे. त्याच्यात एक प्राइम संख्या आहे. ते प्राइम संख्या कोणती आहे? म्हणजे आपण म्हणू शकतो दिले मूळ संख्या कोणती आहे? 131. तर मूळ संख्या आहे आपल्याकडे 131. त्या पद्धतीने तो आन्सर आहे. नंतर याच्यामध्ये 5 जनरली का पॅटर्न लागत आहे की इनटू प्लस इनटू प्लस इनटू प्लस इनटू प्लस क्लॉकवाईज जर घुमावले इनटू प्लस आहे. तर पहा डायग्राम मध्ये इनटू प्लस दिसत आहे. इनटू प्लस बट इथं कॅपिटल मध्ये आहे प्लस, तर तसं येणार नाही, तर स्मॉल मध्ये आहे. नंतर येतं आहे का इनटू प्लस नाही, हा बी कट झाला. येतं इनटू प्लस हा आहे इनटू प्लस हा पण आहे. पण याच्यामध्ये पहा आता सेंटर मध्ये येते इनटू आहे, येतं पण इनटू आहे, याच्यात पण सेंटर मध्ये इनटू आहे. तर सेंटर मध्ये काय आलं पाहिजे? इनटू. सेंटर मध्ये इनटू कुठं आहे? गुणाकाराचे चिन्ह चौथ्या ऑप्शन मध्ये. तर ह्या पद्धतीनुसार याचा जो उत्तर येणार आहे तो येणार आहे तुमचा चौथा. नंतर पाहू शकता याच्या समोर नंतरचा प्रश्न क्रमांक पहा 51 ते 53 मध्ये इथं दिलेला आहे. काय म्हणत आहे? कबड्डीचा संघ खेळण्यासाठी मैदानावर उभा आहे. सलीमच्या डावीकडे चौथ्या स्थानावर राहुल उभा आहे. इथं आपल्याला डायग्राम बनावा लागेल. तर मी इथं 7 नंबर घेतो. सपोज 1 2 3 4 5 6 7 हे 7 जण झाले इथं ह्या लाईन्सवर. ठीक आहे, खेळण्याकरता उभे आहे. नंतर कोणती डावी साईड घ्यायला लागत नाही, उजवी साईड घ्यायला लागत नाही. इकडून नंतर हे लेफ्ट साईड आहे म्हणजे आपली डावी साईड आहे आणि हे राईट साईड आहे म्हणजे आपली उजवी साईड आहे. नंतर इथं काय लिहून आपण 7 झाल्याच्या नंतर पहिले काय म्हणते? सलीमच्या डावीकडे चौथ्या स्थानावर राहुल उभा आहे. तर सलीमच्या इकडे पहा. आता हे डायग्राम नुसार आपण नाही घेत, 7 नंबर मी नंतर बनवतो. पहिले पहा कोटच ठेवा, कोणाले काय फरक नाही पडणार. तर लेफ्ट राईट समजलं असेल ते राहू द्या, मिटवून देतो मी. ठीक आहे, नंतर पहा
थोडा वेळासाठी पहा तो राईट झाला हा लेफ्ट झाला तो उजव्याकडून आणि हा डाव्याकडून. तर पहिले काय म्हटलं तर प्रश्नामध्ये की सलीमच्या डावीकडे चौथ्या स्थानावर राहुल उभा आहे. तर थोड्या वेळासाठी मी ठेवतो सलीमला. इथं आहे आपल्याकडे सलीम. तर सलीमच्या डावीकडे म्हणजे चौथ्या स्थानावर कोण आहे? राहुल आहे. तर चौथ्या स्थानावर 1 2 3 4. सलीमच्या डावीकडे चौथ्या स्थानावर कोण आहे? राहुल. ते इथं कोण आहे चौथ्या स्थानावर? राहुल. एवढा समजला असेल पहा. सलीमच्या डावीकडे चौथ्या स्थानावर कोण होता? राहुल होता. हा जो चौथ्या स्थानावर झाला हा राहुल झाला. ते थोडंसं दूर दूर लिहितो मी जेणेकरून समजायला इझी जाईल. पहा तर हा 1 हा 2 आणि हा 3 आणि हा 4. चौथ्या स्थानावर इथं कोण आहे? राहुल उभा आहे. ठीक आहे. सलीमच्या डावीकडे. नंतर सेंटेन्स काय म्हणते पहा. राहुलच्या उजवीकडे पहिल्या स्थानावर सचिन आहे. राहुलच्या उजवीकडे पहिल्या स्थानावर इथं कोण येणार आहे? सचिन. ठीक आहे. नंतर काय म्हणते? नंतर तर उजवीकडून तिसऱ्या स्थानावर रॉबर्ट येणार आहे. तिसऱ्या स्थानावर पहा राहुलच्या तिसऱ्या स्थानावर उजवीकडे 1 2 3 ह्या तिसऱ्या स्थानावर कोण येणार आहे? रॉबर्ट. हा झाला इथं आपल्याकडे कोण? रॉबर्ट तिसऱ्या स्थानावर सचिन राहुल पासून. नंतर काय म्हणते समोर प्रश्न. अक्षय सलीमच्या उजवीकडे असून अक्षयच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर दिनेश उभा आहे. तर पहा सलीमच्या उजवीकडे कोण आहे? अक्षय. तर अक्षय इथे पण असू शकते इथं पण असू शकते. कारण की सलीमच्या ह्या साईडला 4 जण झाले. तर इकडे सलीम 5वा होईल हा 6 होईल तर नाही तर 7. तर अशा पद्धतीने पॅटर्न करू शकते. बट येतो जर आपण अक्षयला ठेवला इकडे अक्षयला ठेवला तर अक्षयच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर कोण राहिला म्हणजे दिनेश. तर अक्षय इथे असेल तर तिसऱ्या स्थानावर डावीकडे 1 2 3 तिसऱ्या स्थानावर रॉबर्ट आहे. म्हणजे अक्षय इथे राहणार नाही. तर अक्षयच्या ही जी स्थान आहे हा स्थान का म्हणजे त्याच्या वाम म्हणजे आपण हटवून दिलेला अक्षयले. अक्षयला कोण ठेवून येतं ठेवून कारण सलीमच्या कोणत्या साईडला होता तो? उजव्या साईडला. तर सलीमच्या उजव्या साईडला झाला अक्षय. आणि अक्षयच्या डावीकडून तिसऱ्या स्थानावर कोण आहे? दिनेश. अक्षयच्या डावीकडे तिसऱ्या स्थान पहा 1 2 3 तिसऱ्या स्थानावर कोण राहिले तर दिनेश. ठीक आहे. आता एक जण वाचलेला आहे कोण पहा. दिनेशच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर इम्रान असल्यास पहा दिनेशच्या डावीकडे 1 2 3 इकडे डावीकडे कोण आहे? इम्रान. तुमची जे डायग्राम बनत आहे ते अशी बनत आहे. जे खेळाडू आहेत ते असे आहेत इम्रान राहुल सचिन दिनेश रॉबर्ट सलीम अक्षय. चांगल्याने सेंटेन्स पाहायच्या बरोबर समजून घ्या तुम्हाला. पहा तर पहिले प्रश्न पहा याच्यामध्ये काय दिलेला आहे. पहिला प्रश्न सचिनच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर कोण आहे? सचिनच्या डाव्या बाजूला पहा सचिन आहे. सचिनच्या डाव्या बाजूला कोण आहे दुसऱ्या स्थानावर? इम्रान. याचा आन्सर येणार आहे पहिला. नंतर इम्रानच्या उजव्या बाजूला चौथ्या स्थानावर कोण आहे? इम्रानच्या चौथ्या स्थानावर म्हणजे इम्रान पासून 1 2 3 4 इम्रानच्या चौथ्या उजव्या स्थानावर कोण आहे? रॉबर्ट. इम्रानच्या उजव्या बाजूला चौथ्या स्थानावर कोण आहे? रॉबर्ट आहे. नंतर रॉबर्ट आणि अक्षय यांच्या दरम्यान कोण आहे? रॉबर्ट आणि अक्षय पहा रॉबर्ट व अक्षय यांच्या मध्ये कोण आहे? सलीम. रॉबर्ट आणि अक्षय यांच्या मधामध्ये आहे सलीम. नंतर पहा प्रश्न क्रमांक 54 ते 55 इथं दिलेले आहे. पहा हे जे संख्या वाटतात तुम्हाला याच्याने एक संख्या काढायची आहे. ते सर्व संख्या मला जसा म्हटला की 11 वाटते 37 आहे 17 आहे 31 आहे 19 आहे 13 आहे आणि 23 आहे आणि ही 29 आहे. पण यांच्यामध्ये जर एक संख्या पाहिजे सर्व संख्यांचा संबंध काय? त्या सर्वांच्या संख्यांचा संबंध आहे. ते संख्या दिसतात आपल्याला प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. हे संख्या कोणते आहेत? मूळ. कोणती संख्या आहे? मूळ संख्या. तर मूळ संख्यानुसार ऑप्शन मध्ये मूळ संख्या कोणती आहे? जर म्हणाल 15 तर 15 नाही आहे. 15 मूळ संख्या नाही आहे. नंतर 15 मूळ संख्या कट झाली. 12 पण मूळ संख्या नाही आहे. नंतर 9 पण मूळ संख्या नाही. तर मूळ संख्या एकच आहे ती म्हणजे कोणती आपली 7. नंतर हा प्रश्नामध्ये पाहू शकता जसा मी आता म्हटलो हा जो 16 वाटते. आपण पहा क्वेश्चन मार्क दुसऱ्या याच्यामध्ये आहे. दुसऱ्यानुसारच पहिला आणि तिसऱ्याला सॉल्व्ह करून आणि दुसऱ्या आन्सर करून पहिल्याला आणि तिसऱ्याला सॉल्व्ह करून पहा. पहिल्या कॉलम मध्ये पहा 16 आहे. तर 16 कसा बनल? 4 चा स्क्वेअर आणि हा 4 कसा बनल? 2 चा स्क्वेअर. हा काय आहे? तर 4 चा स्क्वेअर आणि हा आहे तर 2 चा स्क्वेअर. तर 4 आणि 2 किती होतात? 5 4 आणि 2 6 होतात आणि 6 चा वर्ग पाहिजे 36. ठीक आहे. त्या पद्धतीनुसार तुम्ही म्हणू शकता 25 कोणाचा वर्ग आहे? 5 आणि 9 कोणाचा आहे? 3. तर 5 आणि 3 किती होणार आहेत? 8 आणि 8 चा वर्ग किती होते? 64. इथे 64 येईल. त्याच पद्धतीने 9 हा 3 चा असते आणि 16 कोणाचा असते? 4 चा. 3 आणि 4 7 आणि 7 चा स्क्वेअर 49 असते. त्या पद्धतीनुसार इथे जो लागला हा 5 चा होता आणि हा 9 3 चा वर्ग होता. तर 5 आणि 3 झाले 8 आणि 8 चा वर्ग किती असते? 64. ऑप्शन 64 कोणत्या ऑप्शन मध्ये येते? दुसऱ्या.
ठीक आहे. नंतर प्रश्न क्रमांक पाहू शकता 56 ते 57. इथं पहा सीमाच्या रांगेमध्ये डावीकडून 23वा क्रमांक आहे. सीमाच्या रांगेमध्ये हा 23 क्रमांक कोणाचा झाला? 23 क्रमांक थांबायचा. हा जो 23 क्रमांक आहे, ठीक आहे, 23वा क्रमांक आहे सीमाचा. ठीक आहे. जर सीमाचा 23वा क्रमांक असेल कोणाकडनं? सीमाच्या रांगेमध्ये डावीकडून कितवा क्रमांक आहे? 23वा. उजवीकडून 19वा क्रमांक आहे. तर दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. तर पहा याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की रांगेमध्ये कोण आहे? सीमा. ठीक आहे. रांगेत कोण आहे? सीमा. आणि सीमाचा हा डाव्या साईडून कितवा क्रमांक आहे? हिच्या डाव्याकडून कितवा क्रमांक आहे? 23वा. डावीकडून हिचा क्रमांक आहे 23. ठीक आहे. तर लक्षात सीमाचा डावीकडून क्रमांक आहे इकडून 23, इकडून 23 आहे डावीकडून. ठीक आहे. आणि उजवीकडून किती म्हणते? 19. इकडून किती आहे? 19. इकडून जर असा बघाल असा इकडून किती होता? 23 आणि इकडून किती होता? 19. त्याच्यावर काय समजता? याच्यात 23 आणि 19 क्रमांक आहे. जर डावीकडून पाहाल तर 23 आणि उजवीकडून पाहाल तर 19. तर पहा जर हिच्या ह्या साईडला म्हणजे हिचा क्रमांक 23 असतील, हिच्या पहिले किती असतील? 22. डाव्या साईडला 22 असतील, हिचा 23 वर आहे. तेव्हाच इकडे पहा इकडून हिचा क्रमांक आहे 19, हिच्या पहिले किती असतील? तिकडे 18. म्हणजे याच्यावर काय समजला? हिच्या पहिले इकडे होते 22 आणि हिच्या पहिले तिकडे किती होते? 18. तर 22 आणि 18 किती झाले? 40. आणि सीमाचा क्रमांक 1 किती झाले? 41. म्हणजे टोटल इथे लिहिला होता बा रांगेतील मुलांची संख्या किती? ते सीमाच्या पहिले 22 ना सीमाच्या नंतर इकडे 18. तर टोटल असे झाले आपले किती? 22 आणि 18 20 सॉरी 40 40 नाही सीमाची 1 टोटल किती झाले? 41. रांगेत किती संख्या आहे? टोटल 41. नंतर रांगेत मध्यभागी असलेल्या कावेरीचा क्रमांक किती? मध्यभागी कोण येईल? जसा पहा टोटल आहे 41 टोटल आहे. तर 41 टोटल कसे होतील? तर मधामध्ये किती राहील? 21. तेव्हा इकडे 20 असतील आणि इकडे किती असतील? 20. होईल का नाही? इकडे 20 आणि इकडे 20 बॅलन्स बनले आणि हा 21 म्हणजे 21वा क्रमांक आल्याचा. तर 20 आणि 20 40 आणि हा एक मधातला 41. तर बनतील असेल तर मधातला जो बी कोणी असेल त्याचा क्रमांक किती येणार आहे? 21. तर मधामध्ये कोण होता म्हणते? कावेरी. आणि कावेरीचा क्रमांक किती येईल मग? 21. तर ऑप्शन नंबर याचा येईल तिसरा. नंतर प्रश्न पहा 58 वाला. ही जी डायग्राम आहे हिला फोल्ड करायचे आकृतीला म्हणजे घड्याळ हालायचे गेले तर पहा अशी कट आहे असं ह्या साईडला लेफ्ट करायचा. पहा कोणाकडे म्हणते? उजव्याकडून डाव्याकडे आणायचा आहे. उजव्या साईड पाहिजे लिहिलेला आहे रेषेवर उजवीकडून डावीकडे घडी घातल्यावर उजवीकडून डावीकडे घडी घातलाचा आहे. तर पहा जसा हा ट्रायंगलचा शेप होता तसा ट्रायंगलचा शेप हा पाहिजे. जसा ट्रायंगलचा शेप आहे हा चेंज होणार नाही. हा ट्रायंगलचा शेप आहे हो इथं आहे का नाही? हा गलत झालेला आहे. हा आहे का नाही? इथं पण गलत झालेला आहे. हा दोन ऑप्शन मध्ये ट्रायंगलचा शेप आहे. नंतर यांच्यामध्ये पहा हे लाईन जशी आहे तशीच पाहायची कारण ही थोडी चेंज होत आहे. कोणती साईडची डायग्राम चेंज होईल? उजव्या साईडची इकडे येणार आहे. तर डाव्या साईडची तर जशी कशी राहील म्हणजे ही लाईन जशी आहे तशीच लाईन पाहिजे. तर इथे का हे लाईन चेंज झालेली आहे म्हणजे कोणतं ऑप्शन गलत आहे? याच्यात हे दोन ऑप्शन तर पहिलेच कटले होते. मग तर हा जो ऑप्शन आहे हा भी कटला कारण ही लाईन चेंज केला नाही ना. चेंज नाही झाल्यावर ही लाईन पाहिजे ती ॲज पाहिजे होती. ते ॲज आहे म्हणजे कोणत्या ऑप्शन मध्ये अशी वाटत आहे आपल्याला? ऑप्शन नंबर 4 याच्यामध्ये पूर्णपणे परफेक्ट आहे. नंतर प्रश्न पहा 15 ऑगस्ट 1980 ला सौनकला 5 वर्षे पूर्ण झाली. म्हणजे जो सौनक नावाचा व्यक्ती जो असेल किंवा मुलगा म्हणजे जो बी असेल त्याचा जो जन्म झालेला असेल त्याला किती वर्ष पूर्ण झालेला आहे? 5 वर्ष. म्हणजे त्याचा जन्म आजचा जो 15 ऑगस्ट 1980 ला सौनकला 5 वर्ष पूर्ण झाली. त्या दिवशी शनिवार होता. तर सौनकच्या जन्मदिनी कोणता वार होता? जनरली पहा 15 ऑगस्ट 1980 ला कोणता वार होता म्हणते? शनिवार. आणि ह्या वर्षी तो जो सौनक होता तो सौनक होती ते किती वर्ष झालेले आहे? 5 वर्ष. तिचा जन्म केव्हा झाला असेल मग? 1900 मध्ये. पहिले 5 वर्षाच्या पहिलेच झालेला असेल 1975 मध्ये. म्हणजे तारीख किती राहणार आहे? 15 ऑगस्ट 1975 ला तिचा जन्म झालेला आहे. आणि त्याच्यानंतर ते 5 वर्षाची केव्हा झाली? 15 ऑगस्ट 1980 मध्ये. तर आपल्याला ह्या दिवसाचा वार काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे. तर पहा 15 ऑगस्ट 1980 चा वार शनिवार होता. ह्या दिवसाचा वार कोणता राहील? त्याच्यामध्ये पहा तारीख जर सेम असली तर आपण सालाची गॅप चेक करतो, वर्षाची गॅप चेक करतो. तर 80 आणि 75 यांच्यामध्ये किती वर्षाची गॅप आहे? 5 वर्षाची गॅप आहे. ते 5 आणि लीप वर्ष किती आले यांच्यामध्ये? लीप वर्ष पहा लीप वर्ष किती येतात? हे 5 वर्षाची गॅप आहे. लीप वर्ष 80 एक लीप वर्ष आहे. त्याच्यानंतर पहिले कोण आहेत? 76. 80 आणि 76 दोन लीप वर्ष आहेत. ते 2 लीप वर्षाचे हे झाले
टोटल किती झाले 5 आणि 2 7. तसेच 7 दिवस 5 आणि 2 किती झाले 7. तर 7 दिवस, 7 दिवसाच्या नंतर पुन्हा दिवस रिपीट होतात. तेच दिवस येतात 8व्या दिवशी. तर पुन्हा इकडे 7 ना भागून 7 ना भागल्याच्या नंतर काय वाचेल आपल्याकडे रिमाइंडर म्हणून शून्य वाचेल. शून्य तर शनिवार मधला शून्य कमी करावा लागेल. म्हणजे 80 मधनं आपण दिवस आला तर मायनस करावा लागेल. शनिवार मधला शून्य मायनस करा तरी तोच मिळणार आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचे उत्तर कोणतं येणार आहे शनिवार. पहिले 5 वर्षाची गॅप ते 5 आणि नंतर 2 लीप वर्ष तसे झाले 7. 7 ला 7 ना भाग दिला तर शून्य वाचला. तर शनिवार मधला शून्य कमी करून कारण की आपण उलट आला 80 पासून 75 कडे आला. ठीक आहे. नंतरचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 60 ते 61. याच्यामध्ये दिलेले आपल्याकडे रफिक, संदीप व पीटर शाळेतून घरी जाण्यास वेगवेगळ्या दिशेने निघाले. पहा हे कुठं आहेत. पीटर शाळा समजा की येत आहे तुमची शाळा. ह्या पोझिशनवर शाळा, ह्या शाळेतून वेगवेगळ्या दिशेने निघाले. त्या शाळेपासून डायरेक्शन बनवा अगोदर. ही डायरेक्शन झाली, ही डायरेक्शन झाली आपली, ही डायरेक्शन आहे आणि ही डायरेक्शन आहे. ह्या शाळेपासून ही झाली आपली पूर्व, ही झाली पश्चिम, ही झाली उत्तर आणि ही झाली दक्षिण दिशा. ठीक आहे. आता पहा आणि मग दिशा इधर आहे तुमची ईशान्य, इकडे राहणार आहे वायव्य, इकडे असते नैऋत्य आणि इकडे असते आग्नेय. ठीक आहे. ईशान्य वायव्य नैऋत्य आग्नेय किंवा ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य तुम्ही रीडिंग करू शकता. पण पहा आपल्याला काय म्हटलं ना ते ना का काही अंतर गेल्यावर सर्व जागीच थांबले. सर्वजण थांबलेले आहेत शाळेतून निघाल्याच्या नंतर. तेव्हा रफिक हा शाळेच्या आग्नेय दिशेला होता. आग्नेय दिशा कुठे आहे इथं. ह्या दिशेमध्ये कोण होता रफिक. कोणता रफिक. इथं कोण भेटून आपल्याला रफिक. रफिक कोणत्या दिशेमध्ये आहे आग्नेय दिशेत. आग्नेय दिशेत रफिक झाला. नंतर शाळेतून निघताना त्याच्या उजव्या हाताची दिशा ही पीटरच्या मार्गाची दिशा होती. म्हणजे याच्या उजव्या हात कोणाकडे आहे रफिकच्या. तो शाळेकडे जात आहे का शाळेतून निघलाय. शाळेतून निघलाय त्याची जी डायरेक्शन आहे तो असं नाही जात आहे. तो इकडे रिव्हर्स येत आहे. असा इकडे जात आहे. इकडे जात असल्यामुळे असं उलटा जात आहे. उलटा जात आहे तर त्याच्या लेफ्ट साइड इकडे राहणार आहे आणि राईट साइड इकडे राहणार आहे. म्हणजे त्याच्या उजव्या साइड ह्या साइडला राहणार तो तिकडे जात आहे. असं जात आहे खाला असं ह्या साइडला गेले आग्नेयकडे तर राईट साइड ह्या साइडला त्याच्या उजव्या साइड म्हणजे राईट साइड. त्याच्या रफिकच्या राईट साइडला कोण आहे म्हणते पहा. रफिकच्या उजव्या हाताची दिशा कोण आहे तिथं पीटरच्या मार्गाची दिशा आहे. तर पीटर आहे तिथं म्हणजे याच्या उजव्या साइडला कोण आहे दक्षिण दिशा. तर दक्षिण दिशामध्ये कोण आहे मग पीटर. ठीक आहे. नंतर पीटरच्या दिशेच्या विरुद्ध मार्गाची दिशा संदीपच्या म्हणजे पीटरच्या विरुद्ध दिशेमध्ये कोण आहे संदीप. तर संदीप कुठं आहे संदीप कुठे झाला वरत झाला त्याच्या. ठीक आहे. नंतर सांगा पीटर कोणत्या दिशेने चालत गेला. पीटर कोणत्या दिशेने चालत गेला कोणती दिशा आहे दक्षिण. तर पीटर कोणत्या दिशेने चालत गेला दक्षिण. नंतर संदीपची दिशा कोणती होती. संदीपची दिशा कोणती आहे संदीप कुठे गेला वर गेलेला आहे. तर वर म्हणजे कोणती दिशा उत्तर दिशा. ठीक आहे. नंतर प्रश्न पाहू शकता तुम्ही सोबतच्या मेन आकृतीत त्रिकोणातील संख्या गायक. त्रिकोण म्हणजे काय झाला गायक. इथं पहा डायग्राम मध्ये बरोबर ठेवा. त्रिकोण मीन्स गायक. त्रिकोण मीन्स आहेत गायक. नंतर वर्तुळातील संख्या लेखक. वर्तुळ म्हणजे लेखक. वर्तुळाले कोण आहे ते लेखक. वर्तुळाले लेखक. नंतर चौकोनातील संख्या म्हणजे शिक्षक. चौकोनातील संख्या मीन्स शिक्षक. तर चौकोनवाले 5 शिक्षक कुठे आहेत हे झाले चौकोनवाले शिक्षक. हे आहेत आपले शिक्षक. नंतर कोण आहेत षटकोनातील संख्या म्हणजे चित्रकार. षटकोनवाले कुठे आहेत षटकोनवाले कोण झाले चित्रकार. ठीक आहे. नंतर प्रश्न पाहू शकता याच्यामध्ये काय विचारत आहे आपल्याकडे गाण्यात पारंगत असलेले किती शिक्षक चित्रकार व लेखक आहेत. म्हणजे गाण्यात पण पाहिजे शिक्षक पण पाहिजे चित्रकार पण पाहिजे आणि लेखक पण पाहिजे. म्हणजे सर्वजण पाहिजे लेखक चित्रकार आणि गायक. हे सर्वांमध्ये कोणची आहे संख्या जे कॉमन आहे त्या सर्व डायग्राम मध्ये. कोणची डायग्राम आहे ते 24. 24 हे जे डायग्राम म्हणजे जी संख्या आहे ते लेखक मध्ये पण येत आहे गायक मध्ये पण येत आहे आणि चित्रकार मध्ये पण येत आहे आणि लेखक मध्ये पण येत आहे. म्हणजे याच्यात जो उत्तर येणार आहे तो येणार आहे 24. ठीक आहे. तर जो गाण्यात पारंगत असलेले किती शिक्षक चित्रकार व लेखक आहेत ते किती आहे 24. नंतर म्हणू शकतो मी किती चित्रकार उत्तम गातात. किती चित्रकार उत्तम गातात. म्हणजे चित्रकार जे आहे ते गाणारे पाहिजे. ठीक आहे. म्हणजे असे चित्रकार ज्यांना गायक येते ते चित्रकारवाले कोणते आहेत हे आहेत षटकोनमध्ये. षटकोनमध्ये काय आहेत चित्रकार आणि गायक कशामध्ये आहेत त्रिकोणामध्ये. तर चित्रकार आणि त्रिकोणामध्ये ह्या त्रिकोणात व ह्या षटकोनात म्हणजे चित्रकार याच्यामध्ये शेप कोण आला याच्यामध्ये तर
24 29 आणि 25 हे पूर्ण आले जे त्रिकोणात सॉरी 25 नाही हा 25 षटकोन मध्ये आहे ना हा तर 24 29 आणि 25 हे पूर्ण आहेत आपल्या कशामध्ये अच्छा त्यात चित्रकार उत्तम गातात तर पहा किती झाले टोटल मग 24 आणि 29 आणि 25 24 आणि 29 किती झाले 53 53 आणि 25 किती झाले 78 किती झाले टोटल 78 म्हणजे चित्रकार आणि गायकवाले किती आहे टोटल 78 त्यांची बेरीज कराल किती येणार आहे 78 नंतरचा प्रश्न पहा त्याच ह्याच्यात किती शिक्षक लेखक नाही किती शिक्षक लेखक नाही शिक्षक कोणचे हे आहे हे शिक्षक वाले पहा हे झाले शिक्षक जे लेखक नाही म्हणजे असे शिक्षक जे लेखक नाही पाहिजे ठीक आहे तर का म्हणू शकतो तुम्ही तर किती शिक्षक लेखक नाही आहे ठीक आहे किती शिक्षक लेखक नाही पहा शिक्षक वाले कोणते आहेत हे आहे हे झाले शिक्षक ठीक आहे यांच्यामध्ये शिक्षक मध्ये लेखक कोणकोणचे आहेत असे शिक्षक जे लेखक नाही आहेत ठीक आहे तर पहा हे जे शिक्षक आहेत टोटल एवढे शिक्षक आहेत हा शिक्षक मधून हे जे एवढे पार्ट वाले आहेत हे लेखक आहेत हे जे इकडच्या पार्टचे आहेत हे टोटल काय झाले तुमचे 65 47 16 24 हे लेखक मध्ये म्हणजे हे लेखक आहेत तर मग वाचले कोण ह्या शिक्षक मध्ये कोण कोण वाचलेले आहेत 29 वाचला 32 वाचला आणि कोण वाचला 51 51 32 व 29 हे काय झाले शिक्षक ठीक आहे आणि 65 16 24 48 हे लेखक आहेत म्हणजे जे शिक्षक आहेत ते फक्त आपले लेखक नाही पाहिजेत तर कोणते शिक्षक असे फक्त 51 32 आणि 29 जे लेखक नाही आहेत तर पण 51 आणि 32 किती झाले 83 आणि हे 29 तर 83 व 29 किती होतील तुमचे 2 आणि हे 112 किती होणार आहेत 112 ठीक आहे तर ऑप्शन मध्ये 112 आहे का पहा पहिले त्याच्या बेरीज 112 येत आहे ऑप्शन 12 आहे ठीक आहे ते 3 किती येणार आहे 112 नंतरचा प्रश्न क्रमांक पाहू शकता तुम्ही 65 याच्यामध्ये विचारत आहे आकृतीत एकूण चौरसांची संख्या किती तर चौरसांची संख्या कशी काउंट केली जाते जसा पहा हा 4/4 आहे इथपासून घ्यायला 4/5 आहे टोटल 10 आपण पकडून 4/4 पहा असे 4 1 2 3 4 आणि इकडून 1 2 3 4 तर 4/4 मध्ये कधी पण कसा काढला जाते हा 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर काढायची याची टेक्निक आहे सर्वांची बेरीज करायची 1 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर आणि 4 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर या 2 चा स्क्वेअर 4 एकाने 4 झाले 9 5 9 चा 3 चा स्क्वेअर 9 9 आणि 5 झाले 14 आणि 4 चा स्क्वेअर होते 16 16 आणि ते 14 झाले आपले 30 म्हणजे याची जी बेरीज केला ते आले 30 ठीक आहे नंतर हे वाले वाचले हा 1 आहे 2 आहे हा 3 आहे आणि हा 4 ह्या चारांची बेरीज करा सर्वांची 1 2 3 4 त्या 4 ची बेरीज करा किती याला 10 इकडे 10 आणि इकडे टोटल झाले 30 असे पूर्ण मिळून हे फक्त सिंगल तुम्ही मला काय 4 दिसतात ते 4 सिंगल आहेत याच्यापासून असा कंबाईन बनल एक मोठा हे जेव्हा जुळतील तर ठीक आहे याच्यापासून मोठा बनते तुम्ही हे छोटे वाले दोन नको समजा असा एक 3 दिवस बनते एक्स्ट्रा ठीक आहे अशा पद्धतीने चौरस मध्ये जातात असे तिकडे 10 बनतात आणि इकडे 30 टोटल होतात येतं 40 किती आहे येतं 40 टोटल काय येतं 44 नंतर त्रिकोणाची एकूण संख्या किती त्रिकोण पहा आकृतीमध्ये त्रिकोण विचारत आहे त्रिकोण किती आहे येतो पहा त्रिकोण चेक करा त्रिकोण पाहायचं किती त्रिकोण आहेत तर हा त्रिकोण कसे मोजाल पहा जसा हा चौकोन बॉक्स आहे ह्या चौकोन बॉक्स मध्ये मोजून अगोदर किती आहेत पहा 1 2 हे छोटे छोटे वाले 2 झाले नंतर 1 2 हे छोटे छोटे वाले किती झाले 4 झाले इथं 2 इथं 2 4 झाले नंतर हे 4 आणि हा एक 5 आणि हा एक चेक करा 6 हे टोटल झाले एका डायग्राम मध्ये किती झाले या चौकोन मध्ये 6 झाले ते 6 इथं बनले तर असे किती बॉक्स आहे हा एक आहे सेम हा एक आहे सेम हा एक बॉक्स आहे एका बॉक्स मध्ये जर 6 बनले तर प्रत्येक बॉक्स मध्ये किती बनणार आहेत तेवढेच बनणार आहेत इथं 6 बनले ते तुम्ही किती बनतील 6 बनतील इथे 6 बनतील इथं पण 6 बनतील 6 झाले याचे 6 हे 6 हे 6 आणि हे 6 6 6 किती झाले हे 24 हे 24 झाले नंतर पहा जेव्हा डायग्राम जुळतील पूर्ण डायग्राम जुळतील तर पहा असे एक कंबाईन एक ट्रायंगल बनल हा एक बनल जेव्हा दोन फिगर जुळतील तर पहा हे एक डायग्राम बनले हे एक झाला नंतर एक मोठा वाला पहा असा हा देखा इकडे 2 एक्स्ट्रा आले
आले 2 एक्स्ट्रा. तसे ह्या साईडला पण किती येतील एक्स्ट्रा 2. हा एक येणार आहे, त्यानंतर हा एक पुन्हा येणार आहे. तर असे पुन्हा 2, हे 2 आणि हे 2 टोटल किती होणार आहे असे एक्स्ट्रा 4. टोटल किती येतील इथं 28. टोटल पुन्हा येणार आहे इथं 28. ठीक आहे. तर आकृतीत एकूण अजंता 40 आणि त्रिकोणाची एकूण संख्या किती आले 28. ठीक आहे. पहा नंतरचा प्रश्न पहा. याच्यामध्ये 67 ते 68 प्रश्न क्रमांक चांगला नवा. याच्यामध्ये काय म्हणत आहे, जसा याच्यामध्ये डायग्राम मध्ये जसा हा जो डायग्राम आहे याच्यामध्ये जसे काढतं सोल्युशन घनवाला प्रश्न आहे. त्याच्यात पहा जसं सी आणि सी सेम आहे, त्यांच्यामध्ये जसा याच्या क्लॉकवाईज घुमवायचा सी बी ए यांच्यामध्ये कसा सी डी एफ तर कसा होईल पहा. C च्या अपोजिट C, B च्या अपोजिट D, A च्या अपोजिट F. हा त्याच्यामध्ये पॅटर्न जवळ आले का बा. A आणि F जवळ आले का नाही आले तर बरोबर आहे. B आणि D जवळ आले का तर B आणि D नाही, हा विषय आहे. तर C आणि C नाही आले तर म्हणजे C च्या अपोजिट कोण येईल जो नाही आला. कोणचा नाही आला E. तर C च्या अपोजिट E, B च्या अपोजिट D आणि A च्या अपोजिट F हे येणार आहे. ठीक आहे. ती F च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही. F च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही जे अपोजिट असत ते F च्या अपोजिट कोण होता A. तर A च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही आहेत A येणार नाही. नंतर वरच्या पृष्ठभागावर C असल्यास तळच्या पृष्ठभागावर कोण येईल. वर C आहे तर खाली कोण राहील त्याच्या अपोजिट राहील. वर तर C तर खाली त्याच्या अपोजिट वाला. तर C च्या अपोजिट कोण होता पहा इथं. C च्या अपोजिट कोण होता E. तर C च्या अपोजिट कोण येणार आहे E येणार आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न पहा याच्यात प्रश्न क्रमांक 69 ते 70 कागदातल्या घड्या आहेत का. जसं ही डायग्राम अशी घडली आली आहे. त्याच्यानंतर पहा पहिले असे घड्या आले आहेत, दोन्ही साइडून रॅप केलेला आहे, त्याच्यानंतर खालून वर तर रॅप केलेला आहे, त्याच्यानंतर अशी डायग्राम बनली. आता ही खुलेल कशी पहिले खाली खुलेल आणि मग त्याच्यानंतर दोन्ही साइडला खुलेल. तर पहिले पहा ही खाली खुलेल सेम ट्रायंगल आहे तर ट्रायंगल खालच्या शेपच्या बनल्या पाहिजे. तर पहा इथं बनलेला आहे, इथं बनला का सेंटर मध्ये नाही हा गलत आहे. इथं बनला इथं बनला याच्यामध्ये बनलेला आहे. बट याच्यामध्ये पहा जर खाली खुलली त्याच्यानंतर दोन्ही साइडला खुलेल पहिले खाली आणि वरत. तर खाली आणि वरत खुलेल तर सर्वांमधून जे कॉमन डायग्राम बनणार आहे ते थर्ड वाले बनणार आहे, ते बाकी रॉंग होतील. ठीक आहे. नंतर प्रश्न क्रमांक पाहू शकता तुम्ही 70 वाले याच्यात पण पहिले पहा ही फोल्ड वरून खाली गेली आहे, त्याच्यानंतर हे लेफ्ट साइडून राईट केले गेलेलं आहे, त्याच्यानंतर अशी डायग्राम बनलेली आहे. ही डायग्राम पहिले खुलेल कशी लेफ्टला येईल पहिले आणि त्याच्यानंतर वर. लेफ्टला येईल कशी खुलेल पहा अशी आहे डायग्राम बिलकुल सेम इथं अशीच बनेल. ठीक आहे. बिलकुल सेम याच्या डायरेक्शन नुसार अशी बनेल इथं पाहू शकता. ठीक आहे. अशी पुन्हा पूर्णपणे अशी डायग्राम बनेल. मग याच्यातनं जेव्हा मधातली जे लाईन आहे ते कट करायचं आहे असा बॉक्स दिसतो तुम्हाला. मग हा पुन्हा वरत खुलेल तर पुन्हा तसेच दिसेल. तर अशा पद्धतीने जे डायग्राम बनेल याच्यामधली ते डायग्राम बनते आपली कोणत्या नंबरची दुसऱ्या नंबरची. ठीक आहे. नंतरचा प्रश्न पाहू शकता प्रश्न क्रमांक 71 ते 73 सोबत दिलेल्या संख्यांचे विशिष्ट मांडणी पाहून त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा